जय हिंद फ्रेंड्स. आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयाशी संबंधित जे आहे चालू घडामोडी आणि जे आहे जी आपली जी टेस्ट झाली, ठीक आहे, टेस्ट नंबर M21717 यामध्ये जे चालू घडामोडीचे जे क्वेश्चन्स आहे आणि इतर चालू घडामोडी जी 2020 आणि 21 कव्हर करेल. ठीक आहे, 2020 आणि 21 मधल्या ज्या आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या चालू घडामोडी आपण ज्या आहे त्या दृष्टिकोनातून, आणि याचा जो फोकस राहील तो कशावर राहील की 2022 मध्ये ज्या परीक्षा होईल, ठीक आहे, यासाठी जे चालू घडामोडी लागतील ते कसे लागतील 20 आणि 21 मधल्या. मग त्या चालू घडामोडीमध्ये कुठे कुठे बदल झाले, कुठे कुठे प्रश्न येऊ शकतात, तर त्या दृष्टिकोनातून आपण चर्चासत्र सुरू करू. ठीक आहे, तुम्हाला जे क्वेश्चन पेपर आणि जे आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल असेल. यामध्ये आता भारतीय अर्थव्यवस्थेचा तुम्ही अभ्यास सुरू केला आहे. आता जे आहे परीक्षेला समजा आपण 2 जूनची जर परीक्षा घेतली राज्यसेवेची, तर त्याला काय करायचं की चालू घडामोडी जेव्हा तुम्ही आता कुठलं चालू घडामोडीचे तुम्ही जे आहे रिव्हिजन करता, तर ते रिव्हिजन करत असताना काय बदल झाला तो पॉईंट थोडासा बघून घ्यायचा आणि लगेच जे आहे आपलं जे पारंपरिक पुस्तक आहे, क्लास नोट्स आहे, त्या क्लास नोट्समध्ये ती गोष्ट काय करायची, रिवाईज करून घ्यायची. म्हणजे आपलं दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू काय होते, अभ्यास काय होते, कव्हर होते. म्हणजे चालू घडामोडी कव्हर होते आणि चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती आहे आता की GST कॉम्पन्सेशन फंड यावर जे आहे केंद्र राज्य यामध्ये काय झालं, खूप वाद झाला होता. ठीक आहे, आणि शेवटी जे आहे केंद्र सरकारने काय म्हटलं की कोविड हे ॲक्ट ऑफ गॉड आहे, आम्ही पैसे देणार नाही. तर केंद्र सरकारने जे हातवर केले होते, मग तो वाद झाला. मग आपल्याला त्या संबंधित जे आहे GST कॉम्पन्सेशन फंड काय असतो, तर ही गोष्ट काय पाहिजे, माहीत पाहिजे. ठीक आहे, माहीत पाहिजे. मग GST हा कन्सेप्ट जे आहे आपण ट्रॅडिशनली पाहिलेलाच असते पुस्तकात क्लास नोट्समध्ये, तो पटकन काय करायचा, रिवाईज करून घ्यायचा. म्हणजे जे आहे बुल्स आहे काय होतं, हिट होतं. म्हणजे महत्त्वाचे पॉईंट काय होते आपले चर्चेत जातात. आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची कशी असते, जेव्हा आपण आता कुठलाही अभ्यास करतो, अभ्यास करत असताना काही गोष्टी कशा असतात माहिती आहे का, की पारंपरिकरित्या असं चालत असते. ठीक आहे, सडनली समजा ग्राफ काढला आपण, समजा की भारताचा GDP वृद्धी दर हा जे आहे कंटिन्युअसली काय होत आहे, वाढत आहे. भारताचा GDP वृद्धी दर काय होत आहे, कंटिन्युअसली वाढत आहे. ठीक आहे, मग जे आहे परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो की सडनली असे कोणते वर्ष आहे की ज्यामध्ये GDP वृद्धी दर काय होता, मायनस होता. ठीक आहे, म्हणजे GDP वृद्धी दर जे आहे 1991 नंतर जे आहे, 1991 नंतर जे आहे तर जो GDP वृद्धी दर वाढला तो कोणत्या रेटनं वाढला, सरदार ग्रोथ रेट म्हणतात. ठीक आहे, 6% प्लस. आणि याच्या अगोदर जे आहे ते 91च्या अगोदर जे आहे त्याला आपण काय म्हणतो, हिंदू ग्रोथ रेट. म्हणजे नेहरू महालनोबिस प्रतिमान हे डॉमिनंट मॉडेल आहे. आणि नंतर जे आहे 91 नंतर कोणतं मॉडेल डॉमिनंट आहे, मिलर मॉडेल. ठीक आहे, JW मिलर मॉडेल, ज्याला म्हणतात राव मनमोहन मॉडेल. ठीक आहे, म्हणजे याच्यामुळे इकडे सरदार म्हणतात, इकडे हिंदू म्हणतात. इथं 3 ते 4% ग्रोथ रेट आहे, इथं 6% प्लस. पण ओव्हरऑल काय होता, पॉझिटिव्ह होता. पण कोविडमुळे तो काय बनला, निगेटिव्ह बनला. मग पहिल्यांदाच निगेटिव्ह झाला का, हाही एक प्रश्न महत्त्वाचा आहे. ठीक आहे, मग आतापर्यंत जे आहे GDP ग्रोथ रेट जर म्हटला, ठीक आहे, GDP ग्रोथ रेट, तर कधी कधी निगेटिव्ह होता. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकते. म्हणून बघताना थोडंसं काय करायचं, अपवादाचा मुद्दा कोणी चालला का ते बघून घ्यायचं. ठीक आहे, मग हे पॉईंट कव्हर करायचे आपल्याला. ठीक आहे, मग आता GDP जे आहे मायनसमध्ये GDP वृद्धी दर कधी होता, मायनसमध्ये, तर ते जे आहे ते वर्ष लिहून घ्या. ठीक आहे, मायनस GDP वृद्धी दर. ठीक आहे, मायनस GDP वृद्धी दर लिहून घ्या. ठीक आहे, पहिला लिहा 1957-58. ठीक आहे, 1957-58 मध्ये मायनस होता. त्यानंतर लिहा 1966-67. त्यानंतर लिहा 1972-73. त्यानंतर 1979-80. ठीक आहे, आणि त्यानंतर कधी होता 2020-21. हे 5 वर्ष आहे. ठीक आहे, आपण जे आहे पूर्ण जे फोकस करू आपण कंटेंटवर. हां, नो एंटरटेनमेंट, ओनली कंटेंट. आणि कंटेंटमध्येच काय असते, एंटरटेनमेंट असते. ठीक आहे, केलेला अभ्यास परीक्षेत आला की आपोआप काय होत असते, ठीक आहे, एंटरटेनमेंट होत असते. आपलं एंटरटेनमेंट म्हणजे गोला. हां, लक्षात ठेवा. हां, मग इथे जे आहे व्यवस्थित लक्षात घ्या, पाठ करा पटापट. किती वर्ष जे आहे दिसतात, हे जवळपास 5 वर्ष काय होता, निगेटिव्ह ग्रोथ रेट होता. मग आता 2020-21 मध्ये काय होता, निगेटिव्ह ग्रोथ रेट. आता याच्यामध्ये जे आहे आपण एक हा क्वेश्चन जे आहे डिस्कस केला होता. ठीक आहे, आपण जर समजा आता हा एक क्वेश्चन आपण विचारला या टेस्ट सिरीजमध्ये, भारतीय अर्थव्यवस्था कोविड-19 नंतर होणारी इकॉनॉमिक रिकव्हरी
ठीक आहे. इकॉनॉमिक रिकव्हरी खालीलपैकी कोणती वक्ररेषा दर्शवते? आता इकॉनॉमिक रिकव्हरी हा विषय जे आहे 2020-21 पासून काय न्यूजमध्ये आहे. मग आता आपण जे आहे यामध्ये कोणती रिकव्हरी आहे, म्हणजे रिकव्हरीचे वेगवेगळे काय असतात, ग्राफ असतात. जीडीपी वृद्धी दर वाढत आहे कंटिन्युअसली, कमी होत आहे का, कमी होऊन पुन्हा वाढत आहे, असे त्याचे ग्राफ असतात. मग ते वेगवेगळे प्रकार असतात. एक असते व्ही शेप रिकव्हरी, एक असते के शेप रिकव्हरी, यू शेप रिकव्हरी, सू शेप रिकव्हरी, झेड शेप रिकव्हरी आणि बरेचसे शेप असतात. ठीक आहे. डब्ल्यू शेप रिकव्हरी सुद्धा असते. डब्ल्यू शेप रिकव्हरी अशी असते, अशी. ही कोणती शेप आहे? डब्ल्यू शेप रिकव्हरी. म्हणजे पहिले मायनस झाला, नंतर प्लस झाला, पुन्हा मायनस झाला, पुन्हा प्लस झाला. म्हणजे कोविडमुळे जे आहे तो मायनस झाला. ठीक आहे. आता कोविडमुळे मायनस झाला, पुन्हा प्लस झाला आता. ठीक आहे. आता जर सुद्धा पुन्हा जर समजा ओमिक्रॉन जर आला आणि लॉकडाऊन जर लागलं तर पुन्हा मायनस होईल, पुन्हा प्लस होईल. मग ते रिकव्हरी कोणती येईल? डब्ल्यू रिकव्हरी येईल. ठीक आहे. मग असं असतं. आता रिकव्हरी हा विषय ज्या न्यूजमध्ये आहे, मग जीडीपी रिकव्हरी ही संकल्पना आपल्याला काय पाहिजे, माहीत पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला सांगतो की जे आहे परीक्षेत आल्यानंतर पुस्तकात येतं हा भाग खूप आता ट्रॅडिशनल झालेला आहे तो. त्यामुळे आपला अभ्यास जे अपडेट असला पाहिजे, लक्षात घ्या. आता जीडीपी वृद्धी दर, मग तुम्हाला जीडीपी वृद्धी दर आपण पाहिला की 2020-21 मध्ये जीडीपी वृद्धी दर हा किती होता? -7.3%. CSO नुसार आणि इकॉनॉमिक नुसार किती होता? 7.7%. इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये ज्यांना एक्झॅक्ट आकडे दिलेले असतात तिथे -7.7%. ठीक आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. जीडीपी रिकव्हरी. आता जीडीपी रिकव्हरी जे आहे लक्षात घ्या, आता जे कोरोनाचं जे वर्ष सुरू झालं त्या वर्षी जीडीपी वृद्धी दर किती होता? ठीक आहे, 4%. ठीक आहे. किती होता? +4% होता. म्हणजे कोरोनाच्या वर्षात तो काय होता? पॉझिटिव्ह होता. कोणाच्या वर्षात होता? पॉझिटिव्ह होता. आणि 20-21 मध्ये काय होता? मायनसमध्ये होता. किती होता? -7.7. मग आता ही ज्या व्ही शेप रिकव्हरी बघा, आता इथं काय झाला? मायनस झाला, मायनस. ठीक आहे. म्हणजे 20-21. ठीक आहे. आणि आता 21-22 मध्ये जे आहे काय होत आहे? 21-22 मध्ये काय होत आहे? प्लस होत आहे. 21-22 मध्ये काय होत आहे? प्लस होत आहे. मग प्लस जे आहे सध्या, आता सध्या किती, समजा काही क्वार्टर जर घेतले, आता 21-22 तर काही पूर्ण व्हायचं आहे ना अजून. ठीक आहे. तर काही क्वार्टर जर घेतले तर साधारणतः 8% प्लस आहे. म्हणजे 8.4% सुद्धा आहे, म्हणजे प्लस आहे. काही क्वार्टरचा काय 8% प्लस आहे. प्लस म्हणजे काय झालं? वाढत आहे, म्हणजे रिकवर होतं इकॉनॉमी. परंतु याला म्हणतात व्ही शेप रिकव्हरी. म्हणजे हा काय झाला? व्ही शेप रिकव्हरी. परंतु काही सेक्टरचा जे आहे अजूनही काय मायनस आहे. ठीक आहे. म्हणजे व्ही शेप रिकव्हरी आहे भारतात. ठीक आहे. परंतु जे आहे त्याच्यापेक्षा आणखी जर आपण फाईन ट्यून जर प्रश्न आला तर भारतात कोणती आहे? के शेप रिकव्हरी. काही सेक्टर असे आहे त्यांचा काय मायनसमध्ये आहे, ते अजूनही जे आहे कोविडमधून बाहेर येण्याला काय वेळ लागत आहे. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? के शेप रिकव्हरी. म्हणजे काही सेक्टर मायनस, काही सेक्टर प्लस. तर भारतात 2 रिकव्हरी चालू आहे, व्ही शेप रिकव्हरी आणि के शेप रिकव्हरी. तर इकॉनॉमिक सर्व्हेनुसार जर विचारलं तर कोणती शेप रिकव्हरी? व्ही शेप रिकव्हरी. ओव्हरऑल जर विचार केला तर कोणती रिकव्हरी द्यायची? इकॉनॉमिक सर्व्हेनुसार व्ही शेप रिकव्हरी. ठीक आहे. आणि जर समजा व्ही शेप नसेल तर कोणतं द्यायचं? के शेप रिकव्हरी. जर खूप डिफिकल्ट प्रश्न विचारला तर के शेप रिकव्हरी. ओव्हरऑल विचारला तर व्ही शेप रिकव्हरी. त्यानंतर यू शेप रिकव्हरी. त्यानंतर सूज शेप. सूज शेप जे आहे ना असा असतो, हळूहळू काय होतो? वाढतो. ठीक आहे. आता सूज शेप, आता सर्वात जास्त वेगानं रिकव्हरी कशामध्ये असते? व्ही मध्ये असते. त्यानंतर कशा असते? सूज शेप असते. आणि त्यानंतर कशा असते? रिकव्हरी जर विचारलं तर कोणाच वेगाने आहे? तर सूज शेप. आणि त्यानंतर यू शेप. ठीक आहे. इथं मंद गतीने थोडीशी रिकव्हरी होते, इथं काय होते? वेगाने होते. असा जो ग्राफ असतो त्याला काय म्हणतात? सूज शेप. मग जोड्याला वाच येऊ शकते. इकडनं ग्राफ दिले असेल आणि इकडनं त्याचे काय दिले असेल? हे दिलं असेल. ठीक आहे. मग आता आपल्याला जीडीपी जे आहे, मग आता हा अपवादात्मक मुद्दा आहे. मग जीडीपी जे आहे कोणत्या वर्षीपासून जे आहे हळूहळू काय होतं? जीडीपी वृद्धी दर कमी होत आहे. मोदी गव्हर्नमेंटमध्ये जे आहे लक्षात घ्या की जीडीपी वृद्धी दर 2000 जे आहे 20-21 मध्ये किती होता? मायनस. तिथे लिहून घ्या 2016-17 मध्ये. ठीक आहे. 2016-17 मध्ये. ठीक आहे. 2016-17 मध्ये 8.3% प्लस. ठीक आहे. त्यानंतर या 2017-18 6.8% प्लस. त्यानंतर या 2018-19 मध्ये किती होता? प्लस 6.5%. आणि 2019-20 प्लस 4%. आणि 2020-21 -7.3%. मग आता जर समजा आपण प्रश्न आला, ठीक आहे, तर जे आहे तसं पाहिलं तर जे आहे कोविडमध्ये एकदम मायनस झाला. कोविडमध्ये मायनस कधी झाला? कोविडच्या वर्षी झाला की समोरच्या वर्षी झाला?
समोरच्या वर्षी 20-21 काय होता, मायनसमध्ये होता. ठीक आहे. 19-20 +4%. आता याच्यासोबतच जे आहे काही दुसरे बदल झालेले आहे. ठीक आहे, दुसरे बदल झालेले आहे की जे आहे आता आपण GDP जर प्रश्न परीक्षेला आला तर हा जे आहे आतापर्यंत भारतात जे आहे सर्वात मायनसमध्ये जे आहे कधी होता असा प्रश्न येऊ शकते. सर्वात डीप, सर्वात कमी कोणत्या वर्षी झाला हा प्रश्न येऊ शकते. सर्वात कमी आणि सर्वात जास्त आतापर्यंत कधी GDP वृद्धी दर होता हा प्रश्न परीक्षेला येऊ शकते ना. ठीक आहे. आतापर्यंत GDP वृद्धी दर सर्वात जास्त वेगाने कोणत्या वर्षी वाढला हा प्रश्न परीक्षेला येऊ शकते. तर त्यामुळे सर्वाधिक ऋणात्मक घट. ठीक आहे, सर्वाधिक ऋणात्मक घट कधी होती. ठीक आहे, सर्वाधिक ऋणात्मक घट 2020-21. 2020-21. ठीक आहे. आणि सर्वाधिक GDP वृद्धी दर वर्ष. ठीक आहे, 1988-89. 88-89 +10.16%. +10.16% हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे. तसं GDPचा जे आहे जगाच्या GDPमध्ये वाटा किती आहे. ठीक आहे. GDP जर बघितलं आपण तर ओव्हरऑल जे आहे GDP आपला किती आहे, $2.67 ट्रिलियन. ठीक आहे, $2.67 ट्रिलियन आहे आपला. ठीक आहे. आता जे आहे कोविडमुळे जे आहे असा दुसरा एक प्रश्न येऊ शकतो. आता व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. आता जर समजा प्रत्यक्ष कर, ठीक आहे, आणि अप्रत्यक्ष कर, ठीक आहे, डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस, ठीक आहे, असं जर बघितलं. ठीक आहे. जसं आता अपवादात्मक मुद्दे कोणते. जनरली डायरेक्ट टॅक्स काय असते, जास्त. म्हणजे एकूण कर महसूल जर बघितला केंद्र सरकारचा तर डायरेक्ट टॅक्सेसचा वाटा काय असतो, जास्त. ठीक आहे. मग जे आहे डायरेक्ट टॅक्स मी सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणतो. फक्त एका वर्षी जे आहे हे उलटं होतं 2016-17मध्ये. 2016-17मध्ये इनडायरेक्ट टॅक्सचा वाटा काय होता, जास्त. ठीक आहे. पण जर राज्य सरकार जर आपण पाहिलं, राज्य सरकार समजा महाराष्ट्र सरकार जर बघितलं, महाराष्ट्र. ठीक आहे. आणि महाराष्ट्राचा जर महसूल जर बघितला, महसूल. ठीक आहे. तर डायरेक्ट टॅक्सचा वाटा जास्त असेल का इनडायरेक्ट टॅक्सचा. आता हा झाला समजा केंद्र सरकारसाठी समजा झालं. तर राज्य सरकारसाठी जर आपण म्हटलं तर कोणाचा वाटा जास्त असेल, कोणाचा असेल. ठीक आहे, कोणाचा असेल, इनडायरेक्ट टॅक्स. कारण की डायरेक्ट टॅक्सेस जे आहे राज्याकडे काय असतात, मार्जिनल असतात. त्यामुळे नेहमीच जे आहे महाराष्ट्राच्या कर महसुलामध्ये वाटा काय कोणाचा जास्त असेल, अप्रत्यक्ष कराचा. मग अप्रत्यक्ष करामध्ये सर्वात जास्त वाटा कोणापासून भेटेल, GST. सर्वात जास्त कोणाला भेटते, GST. नंबर 2 कशापासून भेटते, महाराष्ट्राबद्दल बोलतोय आपण. महाराष्ट्र नंबर 2 वॅट. नंबर 3 कोणापासून सर्वात जास्त कोणापासून मिळेल, GST. ठीक आहे. नंबर 3 ठीक आहे. नंबर 3 लिहा, स्टॅम्प ड्युटी. ठीक आहे. मुद्रांक शुल्क व नोंदणी. ठीक आहे. मुद्रांक शुल्क व नोंदणी. ठीक आहे. मुद्रांक शुल्क व नोंदणी. त्यानंतर लिहा स्टेट एक्साइज ड्युटी. स्टेट एक्साइज ड्युटी. राज्य उत्पादन शुल्क किंवा अबकारी कर. राज्य उत्पादन शुल्क GST मध्ये येते का, नाही. GST वेगळा, ह्याच्यामध्ये येत नाही. हां. सेंट्रल एक्साइज ड्युटी GST मध्ये येते का, येतं. फक्त 5 याच्यावरची सोडून. ठीक आहे. 5 याच्यावरची सेंट्रल एक्साइज ड्युटी GST मध्ये येत नाही. ठीक आहे. हां. मग इथं जे आहे 4थं आणि 5वं जे आहे समजा इतर. ठीक आहे. इतर असेल, सोडून द्या बाकीचं. ठीक आहे. म्हणजे GST नंबर 1 वॅट, त्यानंतर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी हे 3ऱ्या नंबरवर येतं. स्टेट एक्साइज ड्युटी काय येते 4था नंबर. तर GST कलेक्शन काय जास्त आहे. आता ओव्हरऑल आपण जे आहे आताही लक्षात घ्या की 2000 समजा 19-20 आणि 20-21 हे 2 वर्ष जर घेतले. ठीक आहे. 2 वर्ष. ठीक आहे. हे 2 वर्ष जर घेतले तर GSTचा वाटा, आता समजा केंद्र सरकार जर घेतलं तर केंद्र सरकारमध्ये जे आहे सर्वात जास्त कलेक्शन कोणापासून असते, ठीक आहे, महामंडळ कर.
ठीक आहे. केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट जर असेल तर सर्वात जास्त जे आहे कलेक्शन कोणतं असते? महामंडळ कर. नंबर 2 कोण असते? GST. नंबर 3 इन्कम टॅक्स. ठीक आहे. म्हणजे पहिलं जे आहे महामंडळ कर, नंबर 2 GST आला तेव्हापासून. GST कधीपासून आला? 1 जुलै 2017. ठीक आहे. 1 जुलै 2017. कोणती घटनादुरुस्ती? 101वी घटनादुरुस्ती 2016. ठीक आहे. आणि GST ज्या वर्षी आला त्याच्या अगोदरच्या वर्षी अप्रत्यक्ष कर महसूल काय होता? जास्त होता. 51-49 असं पर्सेंटेज होतं. ठीक आहे. जनरली प्रत्यक्ष कर जास्त असतो. मग परीक्षेला पाहताना हे पाहायचं असतं की असं कोणतं वर्ष आहे की ज्यामध्ये काय होतं ते थोडंसं वेगळं होतं. ठीक आहे. मग असं जे आहे ST पूर्व परीक्षेला एकदा प्रश्न विचारला होता की अप्रत्यक्ष कर महसूल हा प्रत्यक्ष कर महसुलापेक्षा कोणत्या वर्षी जास्त होता? ठीक आहे. ST पूर्व परीक्षेला एक प्रश्न असा आला होता. तर कोणतं वर्ष होतं? 16-17. ठीक आहे. मग इथं जे आहे तर इथं जनरली जे आहे असं असते महामंडळ कर सर्वात मोठा, त्यानंतर GST, त्यानंतर इन्कम टॅक्स, त्यानंतर कोण असते? त्यानंतर सेंट्रल एक्साइज ड्युटी. ठीक आहे. सेंट्रल केंद्रीय अबकारी कर. आणि सर्वात खाली कोण असते? सर्वात खाली कस्टम ड्युटी, सीमा शुल्क. सर्वात कमी कोण असते? सीमा शुल्क. 1950-51 मध्ये स्वातंत्र्याच्या वेळेस सर्वात जास्त कलेक्शन कशापासून होतं? कस्टम ड्युटीपासून. आता कस्टम ड्युटी कुठे आहे? सर्वात खाली आहे. ठीक आहे. मग इथं जे असं भाग येतो. आता 2019-20 मध्ये जर बघितलं तर GST सर्वात वर आहे. नंबर 2 कोणता आहे? कॉर्पोरेशन टॅक्स. नंबर 3 इन्कम टॅक्स. बाकी सारखं. नंबर 4 सेंट्रल एक्साइज ड्युटी. आणि नंबर 5 कस्टम ड्युटी. नंबर 5 काय? कस्टम ड्युटी. ठीक आहे. कस्टम ड्युटी आहे. नंबर 5 कस्टम ड्युटी हे यामध्ये येतं. म्हणजे असं जे आहे कलेक्शन जे आहे काय होतं? कमी होतं. पण टॅक्समध्ये जे आपल्याला काही गोष्टी समजल्या पाहिजे. मग इथं जे आहे की समजा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा काही चालू घडामोडीमुळे काय असते वेगळंच काहीतरी बदल झालेले असतात. ते थोडेसे टिपून ठेवायचे असतात. ठीक आहे. म्हणजे जे आहे आपल्याला असं नाही की पारंपरिकरित्या मॉरिशियस FDI गुंतवणूक सर्वात जास्त कोणाची आहे? मॉरिशियस. ठीक आहे. मॉरिशियस. पण 2020-21 जर घेतलं तुम्हाला प्रश्न विचारला 2021 नुसार FDI गुंतवणूक करणारे सर्वाधिक देश उतरता क्रम मॉरिशियस, USA अँड देन सिंगापूर. सॉरी पहिलं सिंगापूर 2020-21 मध्ये पहिलं सिंगापूर, त्यानंतर दुसरा USA आणि तिसरं मॉरिशियस. 20-21 मध्ये काय बदल आहे त्यामध्ये? ठीक आहे. 20-21 मध्ये काय बदल आहे? मग आपल्याला माहीत पाहिजे की सिंगापूर कधी पहिलं होतं. बाकी जनरली कोणतंही वर्ष असेल तर काय असते? मॉरिशियस. पण सिंगापूर कोणत्या वर्षी होतं हे काय पाहिजे? माहीत पाहिजे. म्हणजे असे अपवादात्मक मुद्दे काय करायचे? उचलायचे, वेगळे लिहून ठेवायचे. आणि परीक्षेच्या अगोदर त्या दिवशी काय करायचं? हा पॉईंट जे आहे जनरल ट्रेंडपेक्षा काय वेगळा आहे एवढं एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कारण असे हटके मुद्दे जे आजकाल परीक्षेला खूप जास्त येतात. ठीक आहे. मग इथं जे आहे याचा आन्सर कोणता आहे? ए, यू शेप रिकव्हरी. ठीक आहे. समजा आपण पहिला प्रश्न जे आहे ठीक आहे या टेस्ट सिरीजमधला जे आहे हा पहिला प्रश्न GVA ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ही जी नवीन पद्धत आहे तर कधीपासून सुरू झाली? 1 जानेवारी 2015 पासून लागू झालेली आहे. ठीक आहे. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड याचा आधारभूत वर्ष कोणता आहे? 11-12. ठीक आहे. जी जुनी पद्धत होती त्याचं आधारभूत वर्ष किती होतं? 2004-05. आता ही जी पद्धत आहे ठीक आहे या पद्धतीमध्ये जे आहे की ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड पद्धतीद्वारे क्षेत्रीय GDP मोजता येतो. हे याचा सर्वात पॉझिटिव्ह पॉईंट आहे. म्हणजे सेक्टरल कंपॅरिझन चांगलं करता येतं. ठीक आहे. कारण की यामध्ये कसं आहे की जेव्हा आपण GDP मोजतो ठीक आहे GDP तर ही जी आहे काय कसं मोजतो? ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड पद्धतीने मोजतो ना. आता त्यामुळे प्रोडक्शनच्या प्रत्येक स्तरावर किती व्हॅल्यू ॲडिशन झाली. ठीक आहे. म्हणजे समजा कुठलेही जे एखादा रबर असेल तर रबर 100 रुपयाला विकलं आणि ते MRFने घेतलं आणि त्याचे 1000 रुपयाचे काय केले? टायर तयार केले. 1000 रुपयाचे टायर जे आहे तर मारुतीने घेतले आणि त्यापासून जे आहे 5000 रुपयाचं चेसिस तयार केलं. एक्झाम्पल ना चेसिस तयार केलं. मग आता यांनी किती व्हॅल्यू ॲडिशन केली? 1000 वजा 100 तर किती व्हॅल्यू ॲडिशन केली? 900. यांनी किती व्हॅल्यू ॲडिशन केली? 5000 आउटपुट मायनस इनपुट तर किती व्हॅल्यू ॲडिशन केली? 4000. तर हे व्हॅल्यू ॲडिशन मोजून आपण काय करतो? GDP मोजतो आणि त्यावरून काय काढतो? राष्ट्रीय उत्पन्न काढतो. प्रत्येक स्टेजमध्ये होणारं काय म्हणतो? व्हॅल्यू ॲडिशन. त्यामुळे नवीन पद्धतीमुळे आपल्याला प्रत्येक स्टेजला जे आहे व्हॅल्यू ॲडिशन मोजता येते प्रत्येक स्टेजला. त्यामुळे सेक्टरल कंपॅरिझन काय करता येते? चांगलं करता येतं. ठीक आहे. असा भाग असतो. त्यामुळे जे आहे सेक्टरल आणि सबसेक्टर याचा GDP जे आहे चांगल्या प्रकारे मोजता येतो. म्हणून हे स्टेटमेंट काय राईट आहे.
मग दुसरं स्टेटमेंट, जीव्हीए पद्धत उत्पादकाच्या दृष्टिकोनातून जे आहे प्रॉडक्ट मोजले जातात. मग इथे उत्पादक म्हणजे इथं आपण जे आहे जेव्हा ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन मोजतो तर प्रोडक्शन स्टेजमध्ये मोजतो का कन्झम्पशन स्टेजमध्ये? प्रोडक्शन, की प्रत्येक स्टेजला जे आहे किती प्रोड्यूस होतं, किती त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होतं. आता प्रोड्युसरच्या दृष्टिकोनातून काय करतो, मोजतो. बघा अर्थव्यवस्थेमध्ये दोन गोष्टी असतात, एक असते उत्पादक आणि दुसरं काय असते उपभोक्ता. ठीक आहे, कोणाच्या दृष्टिकोनातून? तर जीव्हीए पद्धतीमध्ये काय प्रॉडक्ट ओरिएंटेड आहे, म्हणजे जे आहे उत्पादकाच्या दृष्टिकोनातून जे आपण काय करतो मोजतो. कारण आपल्याला जीडीपी मोजायचा आहे. म्हणजे जीव्हीए लक्षात घ्या, आता इथं एक महत्त्वाचा पॉईंट आहे, जीव्हीए पद्धतीनुसार कोणाच्या दृष्टिकोनातून? प्रोड्युसर. पण तेच जर तुम्हाला जीएसटी, आता जीएसटी हा कोणता टॅक्स आहे? व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. तर हे आपण कोणाच्या दृष्टिकोनातून मोजतो? कन्झ्युमर, उपभोक्ता. ठीक आहे, कन्झ्युमरच्या दृष्टिकोनातून हा कर प्रणाली आहे, कन्झ्युमर. ठीक आहे, म्हणजे जे आहे कन्झ्युमरला इथं फायदा काय होतो? जास्त. यामुळे जे आहे महागाई, किमती काय होतात? कमी होतात. तर महागाई कमी होण्यास काय होते? मदत होते. जीएसटी, म्हणून हे दोन स्टेटमेंट जे आहे माहीत पाहिजे. जीव्हीए प्रोड्युसरच्या दृष्टिकोनातून, जीएसटी कन्झ्युमरच्या. आपण नाही का जीएसटीला क्लास लेक्चरमध्ये आपण पाहत होतो की जीएसटी त्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट असते, डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स असते, इंटिग्रेटेड जीएसटी, आंतरराज्य जर विक्री जर झाली असेल त्यावर कोणता टॅक्स लागतो? आयजीएसटी खरेदी करणाऱ्या राज्याला भेटतो का विक्री करणाऱ्या राज्याला भेटतो? समजा महाराष्ट्रातून समजा एखादी बाईक आहे, 1 लाख रुपयाची बाईक महाराष्ट्रातनं जे आहे MP मध्ये विकली, तर त्याच्यावर जो काय लागतो मग? आंतरराज्य विक्री, त्याच्यावर काय लागतो? आयजीएसटी. मग आयजीएसटी महाराष्ट्राला भेटेल का MPला भेटेल? MPला भेटेल. त्याला डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स म्हणतात, MPला भेटते. आणि इंटिग्रेट जीएसटी याने कोणता कर रद्द केला? याच्या अगोदर जे आहे कोणता कर होता? आंतरराज्य कर, आंतरराज्य विक्री कर होता. ठीक आहे, याच्या आयजीएसटी जो आला यांनी कोणत्या कराला रद्द केलं? याच्याऐवजी पहिले जुना कोणता कर होता? ठीक आहे, आयजीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी जो आहे हा कर आहे. यांनी याच्या अगोदर जे आहे कोणत्या कराला रद्द केलं? कोणत्या कराला? एक कर होता जो आंतरराज्य विक्रीवर लावला जायचा. ठीक आहे, आंतरराज्य विक्री. ठीक आहे, आंतरराज्य विक्रीवर हा कर होता. आंतरराज्य कोणता कर होता याच्या अगोदर? आयजीएसटीने प्रश्न येऊ शकतो ना, आयजीएसटीने कोणता कर रद्द केला याच्या अगोदर? कोणता कर होता तो? ठीक आहे, की जो आंतरराज्य विक्रीवर, आता राज्यातल्या राज्याची विक्री होते त्यावर काय लागतो आपण? स्टेट सेल टॅक्स. आणि आंतरराज्य विक्रीवर कोणता लावतो? आंतरराज्य विक्रीवर कोणता कर लावतो? म्हणजे जे आहे इंटरस्टेट कोणता लावतो? बरोबर आहे. हां सेंट्रल सेल्स टॅक्स. कोणता लावतो? सेंट्रल सेल्स टॅक्स. ठीक आहे, सेंट्रल सेल्स टॅक्स. ठीक आहे, सेंटर लावते. ठीक आहे, हा कर कोण लावते? सेंटर आकारते. वसूल कोण करते? सेंटर करते. आणि याचा सर्व पैसा कोणाला देते? राज्याला. ठीक आहे, हा एकमेव कर असा आहे. नाही तर बाकीचे कर कसे आहे? वर केंद्राकडे जातात आणि मग केंद्राकडून जे आहे वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यांना मिळतात. हा कर संचित निधीमध्ये जमा होत नाही केंद्राच्या. हा बघ जे हा कर कोणाचा असतो? राज्याचा समजला जातो. सेंट्रल सेल्स टॅक्स नाव जरी असलं त्याच्यावर तर तो कर कोणा समजला जातो? राज्याचा कर समजला जातो. व्यवस्थित लक्षात घ्या. असेच तर अपवादात्मक मुद्दे जे MPC आता काय करत आहे? परफेक्ट उचलत आहे. ठीक आहे, सेंट्रल सेल्स टॅक्स हा अपवादात्मक कर आहे, बाकीचे नॉर्मल असतात. सेंट्रल सेल्स टॅक्स कोण लावते? सेंटर लावते. वसूल कोण करते? सेंटर करते. आणि कोणाला देते? राज्याला देऊन टाकते. कोणत्या राज्याला? आता पहिले हा जो कर आहे ठीक आहे विक्री करणाऱ्या राज्याला मिळत होता. म्हणजे महाराष्ट्रात MPत विकली समजा एक बाईक विकली तर महाराष्ट्राला मिळत होता. आता याच्यावरती कोणता आला? इंटिग्रेट जीएसटी. हा कोणाला मिळतो? MPला मिळतो. म्हणजे खरेदी करणाऱ्या राज्याला मिळतो. ठीक आहे, खरेदी करणाऱ्या राज्याला मिळतो असा भाग आहे. सेंट्रल सेल्स टॅक्सच्या ऐवजी कोणता आला आता? इंटिग्रेटेड जीएसटी. ठीक आहे, इंटिग्रेटेड जीएसटी. मग जे आहे ठीक आहे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड पद्धत उत्पादकाच्या दृष्टिकोनातून जे आहे लावली जाते. म्हणजे इथं जे आहे प्रोड्युसर, इथं काय असते? कन्झ्युमर. ठीक आहे, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, मग आता इथं ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड पद्धत जे आहे कधीपासून आली? 1 जानेवारी 2015. तर 2011-12 हे आधारभूत वर्ष आपण सिलेक्ट केलं. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? के सुंदरम समिती. ठीक आहे, ही नवीन पद्धत जेव्हा लागू केली ठीक आहे तर नवीन पद्धत लागू करण्यासाठी कोण होते? प्रणव सेन. ठीक आहे, यांची या आयोगाच्या
शिफारशीनुसार, ठीक आहे. तर ही इंटरनॅशनल पद्धत आहे. कधी? युनायटेड नेशन्स सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स 2008ची. तर आंतरराष्ट्रीय नियमानुसार आपण आपल्या पद्धती काय करताय, चेंज करत आहे, ठीक आहे. असं आहे, ठीक आहे. म्हणजे याला काय म्हणू आपण, तर जे आहे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, ठीक आहे. नेक्स्ट, ठीक आहे. आता जे आहे हा प्रश्न आणि याच्या समोरचा प्रश्न, ठीक आहे. याच्या समोर आणखी प्रश्न आहे GST कॉम्पन्सेशन फंड. तर या दोनमध्ये जे आहे आपण काय करू, सोबत चर्चा करू हे दोन प्रश्न, ठीक आहे. GST कॉम्पन्सेशन फंड. आता जे आहे GST जे आहे हा काय व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे, व्हॅट आहे, हा अप्रत्यक्ष कर आहे, ठीक आहे. याचा एकूण केंद्राच्या कर महसुलामध्ये जो वाटा आहे केंद्राच्या जवळपास 23% वाटा आहे GSTचा वाटा, ठीक आहे. आता जे आहे आता पहिले जे आहे तर GST लागू झाला, ठीक आहे. तर हा काही नवीन गोष्ट नाही. ही जी आहे केळकर समितीच्या शिफारशीनुसार जे आहे GST लागू झाला आणि जे आहे 2005-06च्या बजेटमध्ये P. चिदंबरम यांनी इंट्रोड्यूस केला होता आणि 1 जुलै 2010 पासून हा लागू होणार होता, ठीक आहे. कधीपासून लागू होणार होता? 2010 पासून लागू होणार होता. परंतु केंद्र आणि राज्य यामध्ये एकमत नाही झालं, ठीक आहे. केंद्र राज्य यामध्ये एकमत नाही झालं, त्यामुळे थोडासा काय झाला, प्रॉब्लेम आला. मग जे आहे केंद्राने जे आहे राज्याला कॉम्पन्सेशन द्यायचं ठरवलं की तुम्ही काळजी करू नका, GST आता GST जर म्हटलं, ठीक आहे, तर GSTमुळे जे आहे केंद्राचे किती कर रद्द झाले? 8 कर आणि राज्याचे किती कर रद्द झाले? 9. कोणाचे जास्त झाले? राज्याचे. असे एकूण किती कर रद्द झाले समजा? हे सर्व कर प्रत्यक्ष कर होते का अप्रत्यक्ष कर? 17 कर जे रद्द झाले हे अप्रत्यक्ष होते का प्रत्यक्ष होते? अप्रत्यक्ष. कारण की GST हा काय अप्रत्यक्ष करामधला सर्वात मोठी काय सुधारणा आहे, ठीक आहे. मग आता इथे जे आहे आता स्टेटला सर्वात जास्त जे कर असतात ते बेसिकली कोणते असतात? अप्रत्यक्ष करच असतात, ठीक आहे. प्रत्यक्ष कर काय असतात? मायनर असते, ठीक आहे. म्हणून केंद्राचा म्हटलं आताच आपण डिस्कस केलं, केंद्राकडे डायरेक्ट टॅक्सपासून पैसे काय भेटतात? जास्त, म्हणजे 50%पेक्षा थोडे जास्त, ठीक आहे. दोघांचंही प्रपोर्शन जे आहे 55-45 असते, कधी 51-49 असते. फार कमी वर्षीत जे आहे म्हणजे 2016-17मध्ये इनडायरेक्ट काय होतं? जास्त. परंतु राज्याचं ऑलवेज जे आहे ऑलवेज सर्वात जास्त कलेक्शन कशामधून असते? GST आणि इनडायरेक्ट टॅक्सपासून. त्यामध्ये तिथं काही कन्फ्यूज व्हायची गरज नाही, फक्त केंद्राला थोडंसं बदलतं. मग आता इथं जे आहे 8-9 कर रद्द झाले. मग आता जे आहे केंद्राने सांगितलं की तू डोंट वरी, ठीक आहे, की आम्ही तुम्हाला काय करू, कॉम्पन्सेशन देऊ. आणि कॉम्पन्सेशन किती वर्ष देऊ? 5 वर्ष. मग आता GST कधीपासून लागू झाला? 1 जुलै 2017. मग हे कॉम्पन्सेशन कधीपासून सुरू होईल? 17. तर किती वर्ष? 22. तर 2022 पर्यंत हे कॉम्पन्सेशन मिळेल, ठीक आहे. मग हे कॉम्पन्सेशन कसं मिळेल? तर पहिले 3 वर्ष जे आहे 100% कॉम्पन्सेशन, चौथ्या वर्षी किती मिळेल? 75% कॉम्पन्सेशन आणि 5व्या वर्षी किती मिळेल? 50%, ठीक आहे. आता हा वाद चालला आहे त्यामुळे माहितीच पाहिजे. एखाद्या वेळेस असं म्हणू शकते की जे आहे की केंद्र सरकार राज्य सरकारना सर्व राज्यांना काय करेल, हे 5 वर्ष 100% कॉम्पन्सेशन देईल असं स्टेटमेंट आलं तर ते राईट आहे की रॉंग आहे? रॉंग आहे. पहिले 3 वर्ष 100% आहे, चौथ्या वर्षी 75% आणि 5व्या वर्षी किती आहे? 50%, ठीक आहे. 50% कॉम्पन्सेशन देईल. मग आता हे कॉम्पन्सेशन देण्यासाठी कुठून देणार? पैसे कुठून आणणार? ठीक आहे. तर यासाठी जे आहे एक सेस स्थापन केला, GST कॉम्पन्सेशन सेस काय तयार केला. सेस म्हणजे उपकर. हा सेस तयार केला 2017मध्ये. हा सेस आणला, नवीन उपकर आणला, ठीक आहे. सेस. मग हा सेस लावण्यात आला आणि या सेस लावल्यानंतर यापासून जे पैसे तयार होईल तर त्याला काय म्हणतात? GST कॉम्पन्सेशन फंड किंवा निधी, नुकसान भरपाई निधी स्थापन केला. आणि या निधीमधून जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट कोणाला कॉम्पन्सेशन देईल? राज्यांना, ठीक आहे. राज्यांना आणि युटींना, ठीक आहे. कारण की GST सर्व ठिकाणी स्टेट्स अँड UT यांना कॉम्पन्सेशन देईल. मग कॉम्पन्सेशन देताना कॉम्पन्सेशन कसं देईल? कोणत्या राज्याला भेटेल कॉम्पन्सेशन ते पाहा लागेल ना, का सर्वांना थोडी मिळेल कॉम्पन्सेशन? ज्याचं नुकसान झालं त्याला कॉम्पन्सेशन मिळेल. मग कॉम्पन्सेशन जे आहे यामधलं मग GST कॉम्पन्सेशन. मग आता काय प्रॉब्लेम झाला की 19-20 आणि 20-21 हे कोविड इयर्स आहे. यामध्ये जे आहे डायरेक्ट टॅक्सचं कलेक्शन काय झालं? लॉकडाऊनमुळे एकदम कमी झालं. GST टॅक्सचं कलेक्शन थोडंफार होतं, म्हणजे अप्रत्यक्ष कर, कारण लोक ऑनलाईन वगैरे खरेदी वगैरे करायचे, तर GST वगैरे जे आहे टॅक्स कलेक्शन बऱ्यापैकी होतं. म्हणून या 2 वर्षात GST कलेक्शन काय झालं? चांगलं वाढलं. पण बाकीचे डायरेक्ट टॅक्सचं कलेक्शन काय झालं? कमी झालं,
परंतु जे आहे हे टोटल टॅक्समध्ये जर बघितलं आपण टोटल टॅक्समध्ये, तर केंद्र सरकारला कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे महामंडळ कर, कंपन्यांच्या उत्पन्नावर आपण काय लावतो कॉर्पोरेशन टॅक्स, आणि दुसरं काय इन्कम टॅक्स, यापासून काय मिळते खूप पैसे मिळतात, पण ते कमी झाले. पण केंद्र सरकारची परिस्थिती बिघडली, आर्थिक परिस्थिती, म्हणून राज्यांना त्यांनी काय केलं मनाई केलं. मग आता कॉम्पन्सेशन कसं असतं काय असतं हा एक पॉईंट लक्षात येऊ शकता. आता कोणत्या राज्याला कॉम्पन्सेशन मिळेल, मग त्यामध्ये जे आहे नियम ठरवला की त्या राज्याचे जे कर रद्द झाले त्या कराचा जे महसूल असेल कर महसूल 2015-16 हे आधारभूत वर्ष घेतलं. ठीक आहे, 15-16 या वर्षाला जे आता हे राज्याचे किती कर रद्द झाले 9 कर, राज्याचे जास्त झाले का केंद्रात जास्त झाले राज्याचे. मग जे आहे 2015-16 जे आहे हे आधारभूत वर्ष घेतलं आणि 2015-16 मध्ये जेवढा काही कर महसूल असेल ते रद्द झालेल्या कराचा त्या राज्याचा, यामध्ये जर समजा 14% जर वाढ झाली, ठीक आहे 14% वाढ 14% किंवा त्यापेक्षा जास्त, ठीक आहे यापेक्षा जर जास्त वाढ झाली तर त्याला कॉम्पन्सेशन भेटणार नाही. ठीक आहे, त्या राज्याला कॉम्पन्सेशन द्यायची काही गरजच नाही, तर त्याचा जीएसटी महसूलच काय झाला ट्रेमेंडस वाढला. ठीक आहे, देशाच्या जीएसटी महसूल जेवढा येतो की केंद्र सरकारकडे, त्यामध्ये सर्वात जास्त जे आहे जीएसटी कर महसूल कोणाकडनं येतो महाराष्ट्र देतो. ठीक आहे, जास्तीत जास्त कर महसूल केंद्र सरकारला कुठून भेटतो महाराष्ट्रातून. जीएसटीमध्ये सर्वात जास्त वाटा कोणाचा आहे महाराष्ट्राचा आहे. मग इथं जे आहे ठीक आहे तर 14% वाढ जर झाली असेल तर मिळेल. आणि समजा एखाद्या राज्याला जे आहे 10% वाढ झाली म्हणजे 14% पेक्षा काय झाली कमी झाली, मग त्या राज्यांना जे आहे कॉम्पन्सेशन किती मिळेल 4%. ठीक आहे, 10% भेटलेले आहे, 14%ची काय कमिटमेंट आहे केंद्र सरकारची, तर त्याला किती मिळेल 4%. जर एखाद्या राज्याला जर 20% जर कलेक्शन झालं असेल तर मग काही वाढ झालेली असेल तर द्यायची गरज नाही, मग त्याला म्हणतात जीएसटी कॉम्पन्सेशन समस्या. ठीक आहे, मग आता 20 आणि 21 मध्ये जे आहे हा विषय खूप वाढला, मग केंद्र सरकारने हात वर केले त्यामुळे राज्य आणखी डुबले. ठीक आहे, कारण की राज्यांनी एवढे कर जे आहे कॉम्प्रोमाइज केले. ठीक आहे, तर इश्यूज काय झाले वाढले. ठीक आहे, मग जे आहे केंद्र सरकारने मग सांगितलं की काही काळजी करू नका, आम्ही देत नाही, पण तुम्ही काय करा मार्केटमधून कर्ज घ्या, आणि ते कर्ज घेण्यासाठी आम्ही काय करतो मदत करतो. मग आता जे आहे राज्याने किती कर्ज घेतलं पाहिजे याच्यावर केंद्र सरकारची काय असते मर्यादा असते. ठीक आहे, केंद्र सरकारची काय असते मर्यादा. मग आता जे आहे त्यासाठी आर्टिकल 292 केंद्र सरकारनं कसं कर्ज घेतलं पाहिजे, राज्य सरकारनं कसं कर्ज घेतलं पाहिजे, त्यासाठी आर्टिकल कोणते 293. म्हणजे 292 293 यावर्षी काय पाहिजे आर्टिकल पाठ पाहिजे ना. ठीक आहे, आर्टिकल काय पाहिजे पाठ पाहिजे 292 293. ठीक आहे, 292 केंद्र सरकार कर्ज, 293 राज्य सरकार कर्ज, सर्व गोष्टी लिहून घ्यायच्या. ठीक आहे, हां ओनली कंटेंट. ठीक आहे, 292 293. ठीक आहे, मग इथं जे आहे तर इथं हा जो प्रश्न आहे मग या आता लक्षात घ्या, आता परीक्षेला एक प्रश्न येऊ शकतो की केंद्र सरकारची लिमिट असते. मग आतापर्यंत राज्य सरकारला कोणत्याही राज्याला जे कर्ज घेता येत होतं, ठीक आहे, ते कर्ज घेण्याची जी मर्यादा होती तर ती होती 3% जीडीपीच्या 3% कर्ज घेता येत होतं. मग आता केंद्र सरकारने म्हटलं की आम्ही देत नाही, पण तुम्ही मार्केटमधनं कर्ज उचला, व्याज लागल्यास आम्ही काय करू कॉम्पन्सेशन देऊ वगैरे वगैरे करू असं. मग आता ती कर्ज जास्त उचलावं लागेल, म्हणून केंद्र सरकारने राज्याची कर्ज घेण्याची जी आहे मर्यादा काय केली 3% वरून किती केली 5% जीडीपीच्या. ठीक आहे, 3% केली जीडीपीच्या 5%. ठीक आहे, हां मग हा एक पॉईंट जे इथं काय महत्त्वाचा आहे. मग इथं जर समजा प्रश्न आता एक लक्षात घ्या, आता प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, आता केंद्र सरकारला जर समजा किंवा राज्य सरकारला कर्ज पाहिजे असलं तर कोण देतं कर्ज RBI देतं. ठीक आहे, केंद्र सरकार राज्य सरकारला कर्ज पाहिजे असेल तर कोण देतं RBI देते RBI. ठीक आहे, मग RBI जे आहे लॉंग टर्म कर्ज देते आणि एक काय देते शॉर्ट टर्म कर्ज देते. ठीक आहे, मग आता ही या पद्धती अंतर्गत जे आहे एक शब्द महत्त्वाचा न्यूजमध्ये होता 2021 मध्ये आणि 22 मध्ये सुद्धा WMA कर्ज वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस. मग याच्यावर हा प्रश्न आहे समजा की ही पद्धत सुखमाय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार 1997 मध्ये काय झाली सुरू झाली. याच्या अगोदर जी पद्धत होती त्याला टी बिल्स म्हणायचे. तुम्हाला सर्वांना जे आहे लेक्चरमधलं जे आहे आठवत असेल की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 2 प्रकारच्या असतात. ठीक आहे, सरकारी जे बॉन्ड असतात ज्याला आपण काय म्हणतो सरकारी कर्ज रोखे. ठीक आहे, ज्याला म्हणतात गव्हर्नमेंट बॉन्ड, तर त्याला काय म्हणतात गव्हर्नमेंट सिक्युरिटी, G-SEC म्हणतात त्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. याची जर लघु जर काळासाठी जर खरेदी विक्री जर केली लघु काळ म्हणजे लेस दॅन
1 इयर, तर त्याला काय म्हणतात, टी बिल्स म्हणतात, ट्रेझरी बिल्स. ठीक आहे, ट्रेझरी बिल्स. आणि जर 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर तेव्हा त्याला शब्द काय असते, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असते. ठीक आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हा शब्द असेल तर समजून घ्यायचं हे लॉंग टर्म आहे. ठीक आहे, शॉर्ट टर्म असेल तर मग तिथे शब्द कोणता असतो, टी बिल्स, म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी. लघु गोष्ट जे आहे ऑलवेज काय सांगा, 1 वर्षापेक्षा कमी. फक्त कृषी कर्ज ज्यानं 1.5 वर्ष घ्यायचं, कृषी कर्जाला जे आहे लघु कर्ज केव्हा म्हणतात, 1.5 वर्ष, 18 महिने किंवा 1.5 वर्ष. ठीक आहे, मग आता इथं जे आहे ट्रेझरी बिल्स, तर याच्यावर ज्यांना व्याज नसते, याच्यावर डिस्काउंट असते, याला म्हणतात झिरो कुपन बॉन्ड. हाही प्रश्न परीक्षेला येऊ शकते की झिरो कुपन बॉन्ड कशाला म्हणतात, की ज्या बॉन्डवर व्याज नसते त्याच्यावर काय असते, डिस्काउंट असते. म्हणजे 100 रुपयाचा बॉन्ड आहे, 90 रुपयाला विकला. ठीक आहे, आणि जेव्हा तो बॉन्ड परत कराल तर तुम्हाला किती भेटेल, 100 रुपये. म्हणजे 90 रुपयावर किती भेटले, 10 रुपये, म्हणजे 11.11% काय मिळाला, फायदा. असं झिरो कुपन बॉन्ड. आता कसं असतं की हे जे आहे सर्व कोण मॅनेज करते, केंद्र व राज्य सरकारला कर्ज पाहिजे असेल तर कोण मॅनेज करून देते, RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, आणि गव्हर्नमेंटची बँक कोणती आहे, RBI. आता कसं असतं, कर्ज जे आहे, जर तुम्हाला समजा आता कधी कधी परिस्थिती कशी असते, कॅश क्रंचची परिस्थिती असते. कधी कधी आपलं कसं असतं की आपल्याकडे कधी कधी पैसे नसतात, म्हणजे आपलं उत्पन्न वगैरे चांगलं असते, उत्पन्नापेक्षा आपला खर्च कमी असतो, तो प्रॉब्लेम नसतो, तूट वगैरे काही नसते, परंतु खिशात कॅशचा प्रॉब्लेम असते, फक्त पैसे नसतात. पगार 1 तारखेला होतो, मग ज्या 25 तारखेपासून काय सुरू होते, कॅश क्रंच सुरू होते. असं नाही उत्पन्न नाही आहे, 1 तारखेला पैसे भेटणारच आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच आहे, फक्त सध्या खिशात नाही आहे, मग त्याला म्हणतात कॅश क्रंच. ठीक आहे, मग ते कॅश क्रंच जेव्हा असते, ठीक आहे, कॅश क्रंच जेव्हा असते तेव्हा प्रॉब्लेम काय होते की तेव्हा कॅश पाहिजे असते. मग अशा कॅश क्रंच परिस्थितीमध्ये जेव्हा कर्ज घेतलं जाते तेव्हा त्यासाठी एक RBIची एक फॅसिलिटी असते, त्या फॅसिलिटीला काय म्हणतात, WMA. ठीक आहे, WMA. मग ते WMA फॅसिलिटीमध्ये कसं असते माहिती आहे का, की आता हा STI मेन्सला जे आहे ऑलरेडी हा प्रश्न आलेला आहे, हा नाही आलेला आहे, WMA पद्धतीवर प्रश्न आलेला आहे STI मेन्सला. आणि 2020 आणि 21मध्ये हे खूप जबरदस्त न्यूजमध्ये आहे, 22पर्यंत समजा आता. ठीक आहे, मग 22च्या परीक्षेला हा पॉईंट काय महत्त्वाचा झाला. मग आता ही पद्धत कधी आली, 97ला. कोणती समिती, सुखमय चक्रवर्ती. ही समिती खूप महत्त्वाची समिती आहे, खूप वेळ आली MPSCला, कारण की सर्वात निग्लेक्टेड समिती आहे. ठीक आहे, एक प्रश्न हा आला होता, या समितीची शिफारस सांगतो मी तुम्हाला. या समितीच्या शिफारशीनुसार आपण फिस्कल डेफिसिट, राजकोषीय तूट ही पद्धत काय केली, सुरू केली. यानुसार जे आहे आपण मनी सप्लाय मोजण्याची M4 पद्धत काय केली, रद्द केली. या समितीनुसार WMA पद्धत काय केली, सुरू केली. ठीक आहे, WMA पद्धत काय केली, सुरू केली. हे 3 पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचे. आणि ही समिती कधीची आहे, 96-97ची समिती आहे, RBIने गठीत केलेली समिती आहे चलनविषयक विषयावर. ठीक आहे, मग आता इथं बघा, या अंतर्गत जे कर्ज घेतलं जातं, मग इथं दुसरा जे आहे क्वेश्चन बघा कसा आहे. या अंतर्गत जे समजा क्वेश्चन घेतला आहे बघा, या अंतर्गत लघु कर्ज घेतलं जाते आणि ते किती महिन्यात परत करावे लागते, 3 महिन्यात सरकारला RBIला परत करावे लागते. ठीक आहे, टी बिल्स सुरू असते. मग टी बिल्स पद्धत रद्द झाली, WMA पद्धत काय झाली, सुरू झाली, म्हणजे शॉर्ट टर्म कर्ज असते. ठीक आहे, मग आता प्रत्येक WMAची लिमिट असते प्रत्येक राज्याची. या राज्यात समजा कॅश क्रंच आला कोणत्याही राज्याला, तर या राज्याची लिमिट 20,000 कोटी, त्याची 30,000 कोटी, कोणाची 50,000 कोटी, अशी प्रत्येक लिमिट फिक्स असते. मग त्या लिमिटमधून जर कर्ज घेतलं तर WMA, आणि त्या लिमिटच्या बाहेर जर कर्ज पाहिजे असलं, समजा वेळेवर कॅश क्रंच आला आणि महाराष्ट्राची लिमिट आहे 40,000 कोटी, आणि महाराष्ट्राला 40,000 कोटीपेक्षा जास्त जर कर्ज घेतलं महाराष्ट्राने कॅश क्रंचसाठी, तर त्याला कोणती फॅसिलिटी म्हणतात, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणतात. ठीक आहे, मग WMAला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असे म्हणतात. हे स्टेटमेंट काय झालं, रॉंग. ठीक आहे, मग आता ऑप्शन सॉल्व्ह करत असताना आपल्याला माहीत असली पाहिजे काही गोष्टी. ठीक आहे, आपण लास्ट लेक्चरला जे आहे एलिमिनेशन कसं करायचं वगैरे बघितलेलं आहे. ठीक आहे, तर इथं जे आहे एलिमिनेशन करत असताना पहिले काय शोधायचं, एक तर 100% राईटवाला शोधायचं, नाही तर 100% रॉंगवालं एक ऑप्शन शोधायचं. आणि शोधताना ज्या खालून वर जायचं, आणि वरच्या गोष्टी कठीण असतात, खालच्या गोष्टी काय असतात, सोप्या असतात. ठीक आहे, तर जे आहे जे रॉंग आहे त्याच्या बेसिसवर काय करायचं, किंवा 100% राईट आहे त्याच्यापासून ऑप्शन काय करायचे, एलिमिनेट करून टाकायचे. आणि जे उरले मग त्याच्यात फक्त काय करायचं, विचार करायचा. एखाद्या वेळेस काय होते, मग AB आणि ABC दोनच ऑप्शन उरतात, मग विचार कशावर करायला लागेल, Cवर. ठीक आहे, मग Cवरच फक्त विचार करायला लागते. AB तर ऑलरेडी काय राईट आहे, आणि तुम्हाला जे माहीत आहे त्याच्यावर काय करायचं, मॅक्झिमम फोकस करायचं. ठीक आहे, जे माहीत नाही ते टेन्शन नाही घ्यायचं. मग हे ऑप्शन रॉंग आहे, हे 2 ऑप्शन काय राईट आहे. उत्तर कोणतं येईल, अ व ब. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी थोडी वेगळी येते. WMA लिमिटच्या वर जेव्हा आपण कर्ज घेतो त्याला काय म्हणतात, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. कारण केंद्र व राज्य सरकारला या 2 गोष्टीचं काम लॉकडाऊनमुळे सारखं पडलं. ठीक आहे,
म्हणून हे दोन मुद्दे जे आहे काय पाहिजे माहीत पाहिजे. असं नाही की हे काही नवीन प्रश्न आहे. ठीक आहे, STMS ऑलरेडी आलेला आहे. ठीक आहे, मग त्यानंतर जे आहे आपण GST कॉम्पन्सेशन फंडवर जे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, GST कॉम्पन्सेशन फंड याबाबत असत्य विधाने निवडा. आता अधिभार, सरचार्ज किंवा उपकरचा कर महसूल केंद्र सरकारला राज्याला वितरण करत नाही. हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे आपण कसं असतं की केंद्र सरकार, एक लक्षात घ्या, जेवढे काही कर आहे, ठीक आहे, त्याच्यापैकी जे आहे जे निव्वळ कर महसूल आहे त्याच्या किती टक्के जे आहे सेंटरकडनं स्टेटला द्यायचा, तर कोण सांगते? वित्त आयोग. ठीक आहे, कोण सांगते? वित्त आयोग. 14 वित्त आयोगाने किती शेअर करायला सांगितले? 42% आणि 15 वित्त आयोगाने किती सांगितले? 41%. ठीक आहे, 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग, 2 पॉईंट लक्षात घ्या. तर जे आहे गेले. आता काही कर केंद्राचे असतात, काही कर केंद्राचे असतात आणि ते कर जे आहे केंद्र वसूल करते, केंद्रच लावते आणि पैसे कोणाला देते? राज्याला. मग हे असे वर येतच नाही, म्हणजे केंद्राच्या संचित निधीमध्ये येत नाही, ते डायरेक्ट कोणाला जातात? राज्याला. तो कर कोणता? सेंट्रल सेल्स टॅक्स. ठीक आहे, त्याच्याऐवजी आता त्याचं नाव काय? IGST. ठीक आहे, त्याचं नाव काय? IGST. हा बाब लक्षात घ्या. आता जे आहे तर इथं आता काही कर जे आहे असे आहे, ठीक आहे, आता हे वरच्याच आहे पण खालीच भेटून जातो. काही कर असे आहे ज्याला म्हणतात सेस आणि सरचार्ज. सेस म्हणजे उपकर, सरचार्ज म्हणजे अधिभार. हे दोन कर जे आहे हे जे आहे राज्याला द्यायची गरज नाही. ठीक आहे, सेस आणि सरचार्ज राज्याला द्यायची गरज नाही. कोणते सेस आणि सरचार्ज? जे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स लागते. पण GST कॉम्पन्सेशन सेस यामधून केंद्र कोणाला देते? राज्याला. तर GST कॉम्पन्सेशन सेस हा थोडासा काय करायचा? अपवाद ठेवायचा. पण जनरली सेस आणि सरचार्जचे पैसे केंद्र सरकार जे आहे राज्याला देत नाही, ते स्वतःच काय करते? वापरते. दुसरा, सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना GST फंडमधून नुकसान भरपाई दिली जाते. बरोबर आहे. ठीक आहे, GST कॉम्पन्सेशन फंडच आपल्याला त्यासाठी आहे. GST कॉम्पन्सेशन नुकसान भरपाई 1 जुलै 2017 ते 1 जुलै 2022 पर्यंत पूर्णपणे राज्यांना दिली जाते. हा शब्द काय? पूर्णपणे. पहिले 3 वर्ष काय पूर्णपणे, पण 4थ्या वर्षी 75 आणि 5व्या वर्षी 50%. तर हे स्टेटमेंट काय? रॉंग आहे. कॉम्पन्सेशन जर राज्याला GST महसुलात 2015-16च्या तुलनेत होणारी वाढ 14% कमी असेल तर त्या राज्याला GST कॉम्पन्सेशन फंडमधून नुकसान भरपाई मिळते. तर हे स्टेटमेंट काय? बरोबर आहे. ठीक आहे, पण GST आहे बघा कसं असतं, तुम्हाला सिंपल सांगतो. GST सर्वच पुस्तकात दिलेलं आहे. ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये काय बदल झाले मागच्या 2 वर्षात 3 वर्षात ते दिलेलं नसते. आणि ते जेव्हा मग परीक्षेला येते त्यानंतर मग ते पुस्तकात येते. पण आपलं तर ऑलरेडी ज्या वर्ष गेलं ना, त्या दृष्टिकोनातून जे हा पॉईंट महत्त्वाचा असतो. म्हणून जे आहे तर नवीन जे महत्त्वाचे 2-3 वर्षातल्या चालू घडामोडी असतात त्या दृष्टिकोनातून क्वेश्चन खूप बदलत असतात. आणि या लॉकडाऊनमुळे काय झालं, बरेचसे आकडे काय झाले, जे पहिले होते ते तिसरे झाले, जे तिसरे होते ते पहिले झाले, असा प्रॉब्लेम झाला. मग मे बी 19-20 आणि 20-21 मधला जर प्रश्न असला ना, वर विचारलं 19-20, 20-21 तर थोडा विचार करावा लागतो. ठीक आहे, तर जे आहे हा GST कॉम्पन्सेशन फंडबद्दल एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नाही, IGSTचे नाही घेत. IGST पैसे कोणाला भेटतात? राज्यांना भेटतात. बाकीचे कुठले असेल तर काय असते? वाटून घेतात. बाकीचे काही बघा कोणताही कर असेल तर जे आहे GST जे आहे किती पर्सेंट आहे? काही याच्यावर 0% आहे, काही याच्यावर 5%, काही याच्यावर 12%, काही याच्यावर 18%, काही याच्यावर 28%, 3% कशावर आहे? सोने आणि चांदी. ठीक आहे, 0.25% GST आहे कशावर? डायमंड्स. ठीक आहे, प्रेशियस स्टोन्स, डायमंड त्याच्यावर किती आहे? 0.25. हे जर लागले, ठीक आहे, तर हे आपण कसे वाटून घेतो? सेंटर आणि स्टेटमध्ये इक्वली. म्हणजे समजा हे 3% असेल, सोनं आणि चांदीवर किती लागते? 3% GST लागते. तर जे आहे 1.5% सेंटरचा आणि 1.5% स्टेटचा. समजा हे असेल 0.25 तर 0.125 सेंटरचा आणि 0.125 स्टेटचा, असं इक्वली वाटून घेतलं. 18 असेल तर 9 अधिक 9 असं असतं. पण IGSTचा जे रेव्हन्यू असतो तो कोणाला भेटतो? राज्याला भेटत असतो. ठीक आहे, हां, IGST जे आहे बद्दल थोडंसं नियम थोडे वेगळे येतात. आता ॲक्च्युली कसं आहे, इतके सारे आपलं कसं होतं, GSTचा कन्सेप्ट कसा होता? 1 नेशन 1 टॅक्स. इथं इतके झाले जे आहे म्हणजे रेंज झाल्या खूप जास्त.
जेव्हा वित्त आयोगाने 12वा वित्त आयोग होता, 12वा वित्त आयोग रंगराजन, आणि त्यानंतर केळकर कमिटीने सुद्धा काय सांगितलं होतं की एकच रेट असला पाहिजे, त्याला म्हणतात GST रेव्हेन्यू न्यूट्रल रेट. हे एवढे न ठेवता 12% ठेवून द्या असं म्हटलं होतं. GST किती ठेवा, एकच ठेवा 12%, आणि त्यातला 5% आणि 7% असं वाटा. सेंटरला 5% द्या, राज्याला किती द्या, 7% असं सांगितलं होतं. कारण की राज्याला नुकसान काय होतं खूप जास्त, कारण राज्याचं सर्व भिस्त कोणावर आहे, अप्रत्यक्ष करावं. कारण डायरेक्ट टॅक्सेस काही अशी नगण्य आहे, मार्जिनल आहे, काही फार जास्त पैसे भेटत नाही राज्याला. राज्याचा मेन सोर्स कोणता आहे, अप्रत्यक्ष कर, आणि 9 अप्रत्यक्ष कर काय केले, रद्द केले. त्याच्यामुळे ज्यानं यांना जास्त द्या असं सांगितलं होतं. मग 5% यांना द्या आणि 7% कोणाला द्या, राज्याला. त्याला म्हणतात रेव्हेन्यू न्यूट्रल रेट, GST रेव्हेन्यू न्यूट्रल रेट, तटस्थ महसूल तटस्थ कर म्हणतात त्याला, रेव्हेन्यू न्यूट्रल रेट. की एवढे मोठे जे आहे स्लॅब्स ठेवले तर जे आहे प्रॉब्लेम होते. परंतु कसं होतं, आपल्याकडे कसं आहे, आपण जे आहे आपलं जे सेंटर स्टेट रिलेशनशिप आहे, ज्याला आपण संघ राज्य पद्धत म्हणतो, ठीक आहे. संघ राज्य पद्धतीची संकल्पना आपण कोणाकडनं घेतली, ठीक आहे, 1935चा कायदा आणि USA. दोन संकल्पना आल्या तर 2 प्रश्न आहेत. भारत सरकारचा कायदा 1935, ठीक आहे, तो भारताच्या संविधानाचा पाया आहे, आणि दुसरं USA. पण तुम्हाला जर संघ राज्य पद्धतीची जर रचनात्मक जर तरतुदी म्हटल्या, संघ राज्य पद्धतीचा रचनात्मक तरतुदी, तर ते कोणाकडनं घेतल्या, कॅनडा. GSTचं मॉडेल आहे आपण जे आहे, GST बेसिकली कोणत्या देशातून आला, फ्रान्स, ठीक आहे. GSTची सुरुवात कोणाकडून, म्हणजे GST ॲक्च्युली व्हॅल्युएडेड टॅक्स आहे, सुरुवात फ्रान्समधून आहे. पण फर्स्ट टाईम पूर्ण इम्प्लिमेंट कोणत्या देशाने केला, ब्राझील. पण आपली जे आहे GSTची रचना आहे अशी वेगवेगळ्या स्लॅब्सची, सेंटर स्टेट रिलेशनशिपचा विचार करून, तर ती कोणाकडनं आहे, आपली कॅनडा. मग GSTचं जे मॉडेल आहे आपण थोडंसं आपलं कॅनडासारखं मिळतं जुळतं आहे, कारण की प्रबळ केंद्र सरकार ही संकल्पना आपण कोणाकडनं घेतली, कॅनडाकडून. म्हणून हा इथे थोडासा प्रॉब्लेम येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ठीक आहे, राष्ट्रीय जे आहे कृषी निर्यातबाबत असत्य विधान निवडा. ठीक आहे. आता जे आहे राष्ट्रीय कृषी निर्यात धोरण, त्याच्यातले कृषीबद्दल जे आहे बऱ्याचशा गोष्टी काय असतात, निगेटिव्हच असतात. ठीक आहे. कृषीबद्दल, मग कृषीबद्दल जे आहे पॉझिटिव्ह गोष्ट कोणती. जर एखादा व्यक्ती जर 99% निगेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये काय शोधलं पाहिजे, पॉझिटिव्ह शोधलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला आशेचा नवीन किरण दिसतो आणि तुमचं त्यानं तुमची वाटचाल प्रगतिशील मार्गाने सुरू होऊन जाते. सामान्य लोकांचं कसं असते, त्याला 99 दिसते. काही लोक एवढे भारी असतात, 99 जरी चांगलं असेल, 1% का खराब असेल, त्याला 1% दिसते. मग स्पर्धा परीक्षेमध्ये जे आहे होणाऱ्या अधिकाऱ्याकडे असा अप्रोच असला पाहिजे, असा माइंडसेट असला पाहिजे की दारिद्र्य जे आहे एका वर्षात भारताचं जाऊ शकते, तर त्यासाठी सुद्धा जर डोकं काय असलं पाहिजे, चाललं पाहिजे. तो असा निराशवादी नसला पाहिजे, काय देशात लोकसंख्या खराब आहे, खूप जास्त आहे, भ्रष्टाचार खूप जास्त आहे, ठीक आहे, असं निराशवादी नसला पाहिजे. तो काय असायला पाहिजे, आशावादी. ठीक आहे, असं असलं पाहिजे. त्याच्यामुळे जे आहे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, थोडासा हटके असला पाहिजे. आता तुमचा रिव्हिजनचा पिरियड सुरू झाला. आता मग रिव्हिजन सुरू असताना ज्यानं ते अपवादात मुद्दे काय करायचे, एका कागदावर काय करायचे, लिहून ठेवायचे. जे सरळ सरळ होतं ते लिहायचं. पण एखादी गोष्ट काय असते, एकाच वर्षी काय असते, अपोजिट जाते. तुम्हाला सिंपल सांगतो. आता समजा बॅलन्स ऑफ पेमेंट अकाउंट आठवते, ज्याला आपण काय म्हणतो, व्यवहार तोल खाते. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो व्यवहार तोल खाते. ठीक आहे, व्यवहार तोल खाते. यामध्ये जे आहे 2 अकाउंट असतात. एक चालू खातं असतं आणि दुसरं काय असते, कोणतं असतं दुसरं, भांडवली खाते. ठीक आहे, 2 खाते असतात. भांडवली खाते नेहमी काय असते, प्लसच असते, काही प्रश्न असते. ठीक आहे, याच्यामध्ये 2 खाते असतात. एक वस्तू खाते असतं आणि दुसरं काय असते, सेवा खाते. सेवा खाते जे आहे 1993-94 पासून हे ऑलवेज काय प्लसच आहे. आणि वस्तू खातं हे नेहमी काय असते, मायनसच असते, काही प्रश्न असते. आपली वस्तूची आयातपेक्षा आयात जास्त आहे, निर्यात काय कमी आहे. ठीक आहे, परंतु या पूर्ण खात्यावर जे आहे हे पूर्ण खातं, याला म्हणतात करंट अकाउंट डेफिसिट, चालू खाते तूट म्हणतात. आता हे चालू खातं जे आहे नेहमी तुटीतच असते, मायनस मायनस. ठीक आहे, परंतु काही वर्ष सोडून प्रत्येक वर्षी चालू खातं काय असते, निगेटिव्ह. तर कोणते वर्ष आहे की ज्यामध्ये चालू खातं काय होतं, प्लस होतं. ठीक आहे, म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट काय होतं, अधिक्य होतं. त्यामध्ये अधिक्य म्हणजे सरप्लस. म्हणजे कोणते कोणते वर्ष आहे, तर 1972, 73, त्यानंतर 76, 77, 2001, 2,
2 3 3 4 आणि रिसेंटली 20 21. ठीक आहे, रिसेंटली 20 आणि 21, आणखी एक वर्ष ॲड झालं त्याच्यात. म्हणजे चालू खाते सरप्लस जे आहे 20 आणि 21. ठीक आहे, म्हणजे या वर्षी काय होती, सरप्लस होते. ठीक आहे. बॅलन्स ऑफ ट्रेड म्हटलं तर फक्त वस्तू जे ते लक्षात ठेवायचं. BOT खातं म्हटलं तर वस्तूची आयात निर्यात, दुसरं काही येत नाही. BOT शब्द नेहमी लक्षात ठेवा. BOT बॅलन्स ऑफ ट्रेड आहे, यामध्ये वस्तू जे ते फक्त, सेवा यामध्ये येत नाही. आणि बॅलन्स ऑफ पेमेंट करंट म्हटलं तर दोन्ही येते, वस्तू व सेवाची आयात निर्यात. ठीक आहे, हां असं येतं. मग कृषी निर्यात बद्दल जे आहे काही गोष्टी ज्या आहे खूप अपवादात्मक आहे. कृषी निर्यातमध्ये निर्यात ही कृषी आयातीपेक्षा अधिक आहे. हे काय राईट आहे, हे काय राईट आहे. कृषी निर्यात ही आयातीपेक्षा काय जास्त आहे. त्यामुळे आपलं कृषी खातं जे आहे काय पॉझिटिव्ह. डॉलर जे आहे आपल्याला काय होते, कमवतं. ठीक आहे, डॉलर कमवते. म्हणजे पूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर 3 खाते जर घेतले आपण, 3 रचना, कृषी, उद्योग आणि सेवा, तर कृषी आणि सेवा डॉलर कमवणारं क्षेत्र आहे. याची निर्यात काय जास्त, आयात काय कमी. आणि उद्योग क्षेत्र काय उलट आहे, तर मायनसमध्ये आहे. उद्योग क्षेत्रात आयात जास्त आहे, निर्यात कमी, म्हणून उद्योग क्षेत्र हे आपलं काय असते, मायनसमध्ये असते. तर हे काय प्लसमध्ये आहे. ठीक आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. कृषी निर्यातीमध्ये भारताचा 13वा क्रमांक लागतो, बरोबर आहे. ठीक आहे, भारताचा किती क्रमांक लागतो, 13वा कृषी निर्यातीमध्ये. ठीक आहे, ठीक आहे. कृषी निर्यात धोरण 2018 आलेलं आहे. तर कृषीची निर्यात आता $30 बिलियन किती करायची आहे, $60 बिलियन. तर काय करायची आहे, दुप्पट करायची. ठीक आहे, दुप्पट. आणि कृषी निर्यातीचा एकूण राष्ट्रीय निर्यातीमध्ये वाटा हा काय रॉंग आहे. हा वाटा ऑलवेज काय करायचा, 12% प्लस मायनस याचे आकडे येतात. कोणतंही वर्ष विचारलं तर याचे आकडे किती घ्यायचे, 11 ते 13च्या दरम्यान. म्हणजे जे आहे 11 पॉईंट जे आहे 2 असू शकते, 12.2 असू शकते, 12.5, 12.6. तर 11 ते 12च्या दरम्यान काय असतं, त्याचे आकडे असतात. कोणतं वर्ष विचारलं तर त्यानुसार जे आहे तर 12च्या जवळपासचा आकडा काय करायचा, क्लिक करायचा सध्याचा. ठीक आहे, त्याचं आहे डबल दुप्पट आहे, हा काय याच्या अर्धात दिलेला इथं. ठीक आहे, मग हे स्टेटमेंट काय रॉंग, तर हे स्टेटमेंट काय राईट आहे. राष्ट्रीय कृषी निर्यात धोरण 2018 नुसार कृषी निर्यातीचं काय 30 आणि इकडे किती आहे $60 बिलियन. तर हे बरोबर आहे. मग कृषीबद्दल जे आहे ऑलवेज जे आहे कन्फ्यूज नका होत राहू, कृषीला एकदम निग्लेक्ट नका करू. ठीक आहे, कृषीचा जे आहे आता कृषी क्षेत्राबद्दल जे आहे एक स्टेटमेंट नेहमी लक्षात ठेवायचे. आता कृषी असेल कृषी, ठीक आहे, तर कृषीचा GDP मध्ये वाटा काय होत आहे, कमी होत आहे. तर कशाने कमी होत आहे, वेगाने कमी होत आहे. ठीक आहे, MPSC जे आहे आजकाल स्टेटमेंट असे येतात, वेगाने काय होत आहे, कमी होत आहे. ठीक आहे, पहिलं. मग हे वेगाने कमी होत आहे तर ही बाजू काय समजतो आपण, सकारात्मक. हे सकारात्मक आहे. ठीक आहे, परंतु कृषीचा रोजगारामध्ये वाटा, ठीक आहे, तर काय होत आहे, कमी होत आहे. नाही, कमी होत आहे मंद गतीने. मंद गतीने काय होत आहे, कमी होता. पहिले जे आहे 46.6% होता, आता 42.2% आहे. ठीक आहे, व्यवस्थित शब्द व्यवस्थित पाहता. ठीक आहे, कृषीचा रोजगारामध्ये वाटा मंद गतीने कमी होत आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, कसं होत आहे, मंद गतीने. आणि GDP मध्ये वाटा काय होत आहे, वेगाने कमी होत आहे. वेगाने मंद गतीने कमी होत आहे. पण रोजगारामध्ये सर्वात जास्त वाटा कोणाचा आहे, रोजगारामध्ये कृषीचा. नंबर 2 सेवा क्षेत्र का उद्योग क्षेत्र, सेवा, तर सेवा क्षेत्र. आणि नंबर 3 उद्योग क्षेत्र. एकूण रोजगारामध्ये वाटा. पण एकूण रोजगारामध्ये कृषीचा वाटा हा सर्वात जास्त आहे. तर ही बाजू काय नकारात्मक आहे आपली. ही बाजू काय नकारात्मक आहे, कारण की आपल्याला काय करायचं आहे, अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण करायचं आहे. आणि जास्तीत जास्त लेबर फोर्स हे कुठे गेली पाहिजे, उद्योग क्षेत्रात आणि सेवा क्षेत्रात गेली पाहिजे. कृषीकडनं पूर्ण लेबर फोर्स आपल्याला कुठं ट्रान्सफर करायची, उद्योग व सेवा क्षेत्रात करायचे. कारण की त्यामध्ये ज्या बचत जास्त असते, गुंतवणूक जास्त असते, राहणीमान वेगाने सुधारते, देशाचा GDP सुद्धा वेगाने वाढतो. ठीक आहे, नफा उत्पन्न सर्वात जास्त. ठीक आहे, मग इथं ह्याच्यामध्ये वाढवायचं आपल्याला. तर ही नकारात्मक बाजू आहे, नकारात्मक बाजू. मग परंतु नकारात्मक बाजू जरी असली तर एवढे लोक त्याच्यावर डिपेंडंट आहे. डायरेक्टली, इनडायरेक्टली आणखी 15% घ्या. हे डायरेक्ट झालं. ठीक आहे, की झालं डायरेक्ट. इनडायरेक्ट जर घेतलं तर आणखी जास्त होऊन जाईल, म्हणजे 55% प्लस येऊन जाईल.
म्हणून कृषी आपल्याला जे आहे त्या दृष्टिकोनातून काय खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करता येत. विकसित देशामध्ये कसं असते, कृषीमधून जे आहे GDP मध्ये वाटा लेस दॅन 1%, कृषीचा रोजगारामध्ये वाटा लेस दॅन 1%, बरोबर प्रपोर्शंट असते. असं आपलं उलट आहे, सर्वात जास्त GDP मध्ये वाटा कोणाचा आहे, सेवा क्षेत्राचा, सर्वात कमी कोणाचा आहे, कृषीचा. रोजगारामध्ये सर्वात जास्त वाटा कोणाचा आहे, कृषीचा. तर हे आपलं काय स्ट्रक्चरल इम्बॅलन्स आहे. याला कोणती बेरोजगारी म्हणतात, संरचनात्मक बेरोजगारी. आपलं स्ट्रक्चरच जे आहे इम्बॅलन्स आहे, स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आपल्याला. ठीक आहे, म्हणजे जे आपले पायापेक्षा हात काय मोठे आहे आणि पाय काय लहान आहे, स्ट्रक्चरल इम्बॅलन्स झाला मग आपला. ठीक आहे, हां, म्हणजे उलटं झालं आपलं सर्व. जे सर्वात वरचं क्षेत्र होतं त्याला महत्त्व काय झालं, जास्त. सेवा क्षेत्राला जास्त महत्त्व वाढलं. पण ठीक आहे, सेवा क्षेत्राचं महत्त्व वाढलं तो वेगळा भाग आहे, हा भाग इथं लक्षात घ्यायचा. दुसरं नेहमी लक्षात ठेवायचं, कृषीवर जे आहे खर्च, सरकारी खर्च आणि गुंतवणूक काय होत आहे, वाढत आहे. हे गुंतवणूक आता पैसे कोटीमध्ये घेतलं तर काय होत आहे, वाढत आहे. परंतु गुंतवणुकीचा जर टक्केवारी वाटा जर घेतला एकूण खर्चामध्ये कृषीवरचा, तर तो कंटिन्युअसली काय होत आहे, कमी होत आहे. ठीक आहे, कृषीवर होणारा, कृषी क्षेत्रावर होणारा जे आहे सरकारी खर्च आहे, तर त्याचा एकूण खर्चामध्ये टक्केवारी वाटा जे आहे कंटिन्युअस काय होत आहे, कमी होत आहे. ठीक आहे, सर्वात जास्त कधी होतं, पहिली पंचवार्षिक योजना 31.13% समजा. ठीक आहे, 31.13%. आणि 12वी पंचवार्षिक योजना जर घेतली तर 17.5%, अर्धाच झालेला आहे जवळपास. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की तेव्हा आपण कृषीवर जे आहे समजा 100 कोटी खर्च करत असेल कृषीवर, आता आपण किती करतो, 500 कोटी खर्च करतो, म्हणजे खर्च वाढला. ठीक आहे, परंतु जो एकूण खर्चामध्ये जो टक्केवारी वाटा होता तर तो काय झाला, कमी झाला. मग कृषीवरचा गुंतवणूक खर्च काय होता आपला, वेगाने कमी होत आहे. टक्केवारी काय खर्च काय होत आहे, कमी होत आहे. भांडवली खर्च काय होत आहे कृषीवर, कमी होत आहे. त्यामुळे कृषीचा जे आहे विकास दर आपला किती असतो, आता कृषीचा विकास दर आपण नेहमी पाहिला केंद्राचा तर किती असतो, 2% किंवा त्यापेक्षा काय असतो, कमी असतो. GDP वृद्धी दर जर आपण सरासरी जर पाहिला तर कृषीचा GDP वृद्धी दर किती असतो, 2% किंवा त्यापेक्षा कमी. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमीच असतो. एखाद्या वर्षी 4% असतो. पण ते जर आपण उद्योग क्षेत्र घेतलं तर 5 ते 6%, सेवा क्षेत्र घेतलं तर 9% प्लस. ठीक आहे, कृषी. मग आपल्याला कृषीचा GDP वृद्धी दर किती टक्के करायचा आहे, 4% करणं हे आपलं टार्गेट आहे. ठीक आहे, ते काय आपलं टार्गेट आहे की कृषीचा GDP वृद्धी दर 4% तरी आपल्याला साध्य करायचं आहे. कृषी जे आहे आपलं काय मंदी आहे कृषीमध्ये. कृषीमध्ये गुंतवणूक करणारे 2 लोक, एक गव्हर्नमेंट, दुसरा शेतकरी. ठीक आहे, दोघांच्या खिशात पैसेच नाही आहे. गव्हर्नमेंटच्या खिशात पैसे आहे, शेतकऱ्याच्या खिशावर पैसेच नाही आहे, तो प्रश्नच नाही. ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या खिशात पैसे आहे तर गव्हर्नमेंटच्या खिशातले पैसे कशावर खर्च होत आहे, कृषीच्या महसुली बाजूवर करत आहे, सबसिडीज वगैरे याच्यावर खर्च होत आहे. जे कॅपिटल एक्सपेंडिचर असते, जर आपण म्हणतो भांडवली खर्च, त्याचं प्रमाण काय खूप कमी. असं म्हणजे सिंचनावर खर्च कमी, सिंचनावर खर्च काय कमी आहे. आणि प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना प्रत्येकाच्या अकाउंटला 6,000 रुपये, याच्यावर खर्च काय जास्त. आता 6,000 रुपये अकाउंटला आल्यानंतर कोण जे आहे एवढं कृषीचं उत्पादन वाढण्यासाठी तो खर्च केला कोणी आजपर्यंत, एक तरी शेतकरी आहे कसा की 6,000 रुपये भेटले आणि त्यांनी मग कृषी संबंधित, ठीक आहे मदत होणे तो वेगळा भाग आहे, करू नका असं नाही, पण सिंचनावर खर्च काय असला पाहिजे, ट्रेमेंडस असला पाहिजे. हा प्रॉब्लेम आहे कृषीचा. मग कृषीचा जे आहे तर येतं, पण कृषीचं जे आहे निर्यात काय होत आहे, वेगाने वाढत आहे. ही बाजू याची काय पॉझिटिव्ह आहे. मग 13वा नंबर आहे. ठीक आहे, कितवा नंबर आहे, 13वा क्रमांक. मग कृषी निर्यात धोरण $30 बिलियन किती करायचं आहे, $60 बिलियन. सर्वात जास्त एक्सपोर्ट कोणाचा आहे, ठीक आहे राईस, बासमती राईसचा आहे, त्यानंतर साधा राईस. ठीक आहे, आता जे आहे निर्यातीमध्ये जे आहे, ठीक आहे निर्यातीमध्ये जे बघूया कृषी निर्यातीचा जे आहे, ठीक आहे काय येईल इथं, ठीक आहे ठीक आहे. बाकी ओव्हरऑल आता बरं, आता आपलं वस्तू जर म्हटलं तर काय आहे, आता त्यामध्ये लिहून टाका. ठीक आहे, भारताच्या वस्तू निर्यातीचा वाटा जगाच्या 1.7%. वस्तू आयातीचा वाटा जगाच्या
2.6%. ठीक आहे. मग वस्तूच्या मध्ये आयात जास्त का निर्यात? आयात जास्त. ठीक आहे. आता लिहा सेवा क्षेत्राचा, लिहा सेवा निर्यातीचा वाटा. सेवा निर्यातीचा वाटा जगाच्या, सेवा निर्यातीचा वाटा, निर्यातीचा वाटा जगाच्या 3.5%. ठीक आहे. आणि सेवा आयातीचा वाटा 3.2%. 3.2%. म्हणजे इथं निर्यात काय जास्त, आयात काय कमी. ठीक आहे. आयात काय कमी. ठीक आहे. नेक्स्ट टेस्ट किती वाजता? 5 वाजता टेस्ट. ठीक आहे. शेष ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NK सिंग कमिटी FRBM कायदा सुधारणा विषयावर दिलेल्या शिफारशीवरून असत्य विधान निवडा. ठीक आहे. NK सिंग कमिटी. NK सिंग कमिटी कधीची? 2016-17. कोणत्या विषयावर आहे? FRBM कायदा सुधारणा. ठीक आहे. FRBM कायदा सुधारणा. आता FRBM कायदा हा कोणत्या वर्षी आला? 2003 मध्ये आला, 2004 मध्ये अंमलबजावणी. ठीक आहे. या अंतर्गत जे आहे जे महसुली तूट होती, महसुली तूट किती करणे? 0%. महसुली तूट 0. आणि राजकोषीय तूट किती करते? 3%. कोणाच्या? GDPच्या. कधीपर्यंत करायची होती? 2009 पर्यंत. ठीक आहे. 2009 पर्यंत. परंतु जे आहे हे कंपल्सरी कमी करणे, म्हणजे FRBM जे आहे यामध्ये मेन गोल कोणता आहे? तूट काय करणे? कमी करणे. ठीक आहे. आता जे आहे इथं जे आहे तर तूट कमी करणे हे होतं. पण 2008 मध्ये काय आली? जागतिक मंदी सुरू झाली. USA मध्ये जे आहे फायनान्शियल मेल्टडाऊन क्रायसिस झाले. ठीक आहे. जागतिक मंदीचा फटका भारताला बसू नये म्हणून भारताने जे आहे तर फिस्कल स्टिम्युलस म्हणजे राजकोषीय फिस्कल स्टिम्युलस पॅकेज जाहीर केलं. ठीक आहे. पॅकेज. ठीक आहे. म्हणजे याला म्हणतात राजकोषीय उद्दीपन जे आहे योजना. उद्दीपन म्हणजे त्याला उत्तेजित करणे. मग यामध्ये जे आपण जे आहे सरकार खर्च, मंदीमध्ये सरकार खर्च वाढवते कमी करते? वाढवते. त्यामुळे सरकारने तुटी काय केल्या? वाढवल्या. मग हे गोल काही अचीव झाले नाही. तर 2008ची मंदी त्याला जबाबदार आहे. ठीक आहे. मग आता असं झालं, मग आता एवढा FRBM ॲक्ट काय झाला? फेल गेला. FRBM ॲक्ट आहे बेसिकली कशासाठी आहे की राजकोषीय म्हणजे वित्तीय व्यवस्थापनामध्ये काय झालं पाहिजे? सुधारणा झाली पाहिजे केंद्राच्या. आणि दुसरं काय झालं पाहिजे? त्या वित्तीय व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढलं पाहिजे. गव्हर्नमेंटचं कोणाला? गव्हर्नमेंट जे आहे कोणाला उत्तरदायी आहे? ठीक आहे. केंद्र सरकार कोणाला उत्तरदायी आहे? अकाउंटेबल कोणाला आहे? संसदेला. ठीक आहे. म्हणून जे आहे केंद्र सरकारचं जे आहे जबाबदारी व उत्तरदायित्व हे कोणाला वाढलं पाहिजे? संसदेला. ठीक आहे. बजेट काय असते? धनविधेयक असते. आणि त्या मॅक्झिमम अधिकार कोणाला असतात? लोकसभेला असतात. राज्यसभेला काय असतात? मर्यादित असते. चर्चा करता येते, मतदान करता येत नाही, नकार लावता येत नाही. 14 दिवसात जर राज्यसभेने काहीच ॲक्शन नाही घेतली तर ते विधेयक दोन्ही सभागृहानं पारित केलं असं समजलं जाते. असं असतं. त्यामुळे जे आहे तर ओव्हरऑल संसदेला जे आहे त्यामध्ये काहीतरी इफेक्टिव्ह रोल असला पाहिजे. म्हणून FRBM मध्ये आपण काय केलं आहे? 3 रिपोर्ट पब्लिश करायला सांगितले होते. ठीक आहे. FRBM कायद्यामध्ये. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता की तूट जे आहे कमीच करणं हे कंपल्सरी गोल होतं. म्हणजे यामध्ये परिस्थितीनुसार बदलण्याचा फ्लेक्झिबिलिटी नव्हती म्हणून हा फेल गेला. ठीक आहे. म्हणून जे आहे नवीन आला. आता कोणता? म्हणजे नवीन आला नाही, त्यासाठी मग आपण एक समिती एस्टॅब्लिश केली, NK सिंग समिती. यांनी जे शिफारशी दिल्या तर त्यांनी काय केलं? FRBM कायदा काय करावा? रद्द करावा. आणि जे आहे फिस्कल काउन्सिल काय करावी? स्थापन करावी. राजकोषीय परिषद. ठीक आहे. ही काय करावी? स्थापन करावी. 14 वित्त आयोगाने सुद्धा जे आहे FRBM कायदा यामध्ये सुधारणा करून त्याचं नाव काय करायला सांगितलं होतं? बदलायला सांगितलं होतं. ठीक आहे. फिस्कल काउन्सिल डेट वगैरे जे आहे असं ते नाव दिलं होतं. ठीक आहे. हे दुसरं जे आहे यांनी काय सांगितलं की जे महसुली तूट आहे. ठीक आहे. आता या NK सिंग समितीच्या शिफारशीनुसार जर म्हटलं तर महसुली तूट यांनी किती सांगितली? 0.8%. ठीक आहे. आणि जे आहे ही किती सांगितली? 2.5%. ठीक आहे. जसं FRBM कायद्यामध्ये किती होती? 0%. इथे किती सांगितली? 0.28%. 2022-23 पर्यंत. तुम्हाला जर एखादं म्हटलं की 2022 वित्तीय वर्ष असं जर म्हटलं तर 21-22 घ्याल का 22-23 घ्याल? 22-23. 1 एप्रिल 2022 पासून तर 31 मार्च 2023. असेसमेंट इयर म्हटलं तर
ठीक आहे. असेसमेंट इयर म्हणजे समोरचं. ठीक आहे. आता इन्कम टॅक्स असते, इन्कम टॅक्स जेव्हा भरतो तेव्हा आपण कसं असते, असेसमेंट इयर असते. म्हणजे असेसमेंट इयर जर समजा इन्कम टॅक्स रिटर्न भरला ना, असेसमेंट इयर जर 2021-22 असेल तर कोणत्या वर्षाचा इन्कम टॅक्स भरला मग तुम्ही? ठीक आहे, 20 आणि 21 हे झालं तुमचं फायनान्शियल इयर. आणि हे कोणतं झालं? असेसमेंट इयर. असेसमेंट इयरमध्ये जे आकडे असतात ते कोणत्या वर्षी असतात? त्याच्या मागच्या वर्षीचे. ठीक आहे. असेसमेंट इयरमध्ये आकडे कोणते? मागच्या वर्षीचे. ठीक आहे. असेसमेंट इयर वेगळं. तर इथे ज्यानं यांनी या समितीने आणखी मस्त एक पॉईंट सांगितला होता, कोणता? एस्केप क्लॉज. ठीक आहे. म्हणजे इथं जे आहे एस्केप क्लॉज. तर एस्केप क्लॉज म्हणजे काय की जे तुटीचं जे ध्येय आहे आपल्याला, तर हे परिस्थितीनुसार जे आहे बदलता आलं पाहिजे. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. म्हणजे FRBM कायदा कसा आहे? रिजिड आहे, तर तो काय असला पाहिजे? फ्लेक्झिबल असला पाहिजे. फ्लेक्झिबल. आणि त्या फ्लेक्झिबिलिटीमध्ये काय सांगितलं की फिस्कल काउन्सिल, ठीक आहे, याच्यामध्ये जो पॉईंट दिसतो की जर समजा मंदी असेल तर तुटी काय करता आल्या पाहिजे? वाढवता आल्या पाहिजे. आणि जर तेजी असेल तर काय करता आल्या पाहिजे? कमी करता आल्या. म्हणजे FRBM मध्ये म्हटलं की ज्या तूट काय करा? कमी करा. मग तूट कमी करा हे बरोबर आहे, परंतु मंदी जर आली तर तूट काय करावं लागते? तर याच्यामध्ये जे आहे हा प्रॉब्लेम काय होतो तिथं की आपल्याला एस्केप करता आलं पाहिजे. ठीक आहे. FRBM कायद्याचे जे टार्गेट आहे याच्यावरून एस्केप करता आलं पाहिजे, म्हणून एस्केप क्लॉजची काय केली? शिफारस केली. पण ती अजून अंमलात आली नाही. यातलं कुठलंही रिकमेंडेशन असं काय अंमलात आलं नाही. हे काय? शिफारस आहे. ठीक आहे. हां. याच्यामध्ये जे आहे 20 आणि 21 मध्ये जे आहे PM केअर्स फंड हा न्यूजमध्ये होता. ठीक आहे. हा फंड जो आहे 2020ला काय झाला? स्थापन झाला कोविडसाठी. ठीक आहे. कोविडसाठी, कोविडचं जे आहे मॅनेजमेंट यासाठी लोकांकडून देणग्या सुरू झाल्या. मग हे देणग्या कोणत्या फंडमध्ये जातात? PM केअर्स फंड. म्हणजे केंद्र सरकार याचं काय करते? मॅनेजमेंट पाहतं. आता PM केअर्स फंड हा जे आहे याचे पैसे जे आहे पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये असते, संचित निधीमध्ये जात नाही. म्हणजे जे आहे संसदेला हिशोब द्यायची गरज नसते जास्त. ठीक आहे. आता हा जो फंड आहे हा काय? बिगर वैधानिक, बिगर संविधानिक. हे स्टेटमेंट काय? बरोबर. कॅग या निधीचे लेखापरीक्षण ऑडिट करत नाही, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. कारण की याच्यासाठी वाद होता खास. ठीक आहे. PM केअर्स फंड. मग PM केअर्स फंडमध्ये जे आहे तर कॅग ऑडिट करत नाही. ठीक आहे. ठीक आहे. याचं ऑडिट करत नाही. ठीक आहे. मग आता जे आहे प्रश्न परीक्षेला असं येऊ शकते की कॅग कशाचं ऑडिट करत नाही. ठीक आहे. हा प्रश्न परीक्षेला येऊ शकते. मग कॅग जे आहे जेव्हा आपण पाहतो, ठीक आहे, कॅग जे आहे कशाचं ऑडिट करत नाही. ठीक आहे. तर जे आहे कॅग जे आहे PM केअर्स फंडचं करत नाही. ठीक आहे. पण तेच जर समजा आपत्ती व्यवस्थापन कायदा होता 2005चा, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005, या अंतर्गत एक NDRF म्हणून फंड एस्टॅब्लिश केला, नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड एस्टॅब्लिश केला तो NDRF. त्याचं कॅग ऑडिट करते. ठीक आहे. कारण की त्याचा पूर्ण पैसे कसे असतात NDRF मध्ये जातात. त्याचं कॅग काय करते? ऑडिट करते. त्याचा ऑडिट रिपोर्ट कोणाला सादर करते? कॅग ऑडिट रिपोर्ट कोणाला सादर करते? राष्ट्रपतीला करते का संसदेला करते? राष्ट्रपतीला. आणि राष्ट्रपती कोणाला सादर करतात? संसदेला. संसदेच्या बाहेरची कोणतीही असो ते रिपोर्ट तयार केला तर ते कोणाला देतील? राष्ट्रपतीला. आणि राष्ट्रपती मग कुठं टाकतील? संसदेला. UPSCनं रिपोर्ट तयार केला, MPSCनं रिपोर्ट तयार केला, तर MPSCने रिपोर्ट तयार केला सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसबद्दल, तर तो कोणाला देईल? राज्यपालाला. ठीक आहे. राज्यपाल. आणि राज्यपाल कुठं टाकेल? राज्य विधिमंडळाला. वित्त आयोगानं रिपोर्ट तयार केला, कोणाला देईल? राष्ट्रपतीला. कोणाला देईल? राष्ट्रपतीला. राष्ट्रपती कुठं टाकेल? संसदेला. ठीक आहे. आता कॅगनं जे आहे राज्य सरकारचा ऑडिट रिपोर्ट तयार केला,
महाराष्ट्र राज्य सरकारचा ऑडिट रिपोर्ट तयार केला, तर कॅग तो ऑडिट रिपोर्ट कोणाला देईल? राज्यपालाला. राज्यपाल मग राज्य विधिमंडळामध्ये मांडतात, असं असतं. मग कॅगचा ऑडिट रिपोर्ट हा बंधनकारक असतो का? नाही. ठीक आहे. हां, मग जे आहे PM केअर्स फंड याला लागू होत नाही. आता कॅग जे आहे, जेवढे काही मंत्रालय असेल, मंत्रालय, जेवढे काही डिपार्टमेंट असेल, ज्याला आपण म्हणतो विभाग, त्यानंतर गव्हर्नमेंटचे जेवढे काही महामंडळं असेल आणि गव्हर्नमेंटच्या कंपन्या यांचं पाहते. ठीक आहे, यांचे ऑडिट करते. ठीक आहे, ऑडिट करते. पण काही अशा आहे की ज्याचं करत नाही. ठीक आहे, मग काही महामंडळ असे आहे, आता महामंडळ कंपन्या करते, पण काही महामंडळ काही कंपन्या अशा की ज्याचं ऑडिट RBI करत, कॅग करत नाही. तर RBIचं ऑडिट कॅग करत नाही, म्हणजे याला म्हणतो लेखांकन किंवा लेखा परीक्षण. ठीक आहे, लेखा परीक्षण कॅग करत नाही. तर PM केअर्स फंड RBI आहे, LIC आहे, LIC, त्यानंतर सहकारी संस्था आहे, सहकारी संस्था. ठीक आहे, प्रायव्हेट कंपन्याच करते का? प्रायव्हेट कंपन्या काही संबंधच नाही. ठीक आहे, त्याचं ऑडिट जे आहे कॅग करत नाही. मग परीक्षेला हा एक प्रश्न येऊ शकतो की RBI, LIC काही महत्त्वाचे महामंडळ आहे, तर त्याचे जे आहे करत नाही, त्याला म्हणतात कॉर्पोरेशन. ठीक आहे, कारण ह्या वैधानिक संस्था आहे. RBI ही काय वैधानिक संस्था कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन झाली आहे? RBI कायदा 1934 अंतर्गत 1935 मध्ये स्थापन झालेली आहे. ठीक आहे, पहिली राष्ट्रीयकृत बँक कोणती आहे? ठीक आहे, तर स्टेट बँक. तर RBIला म्हणत नाही, RBIला असं. RBI जे आहे राष्ट्रीयकृत होणारी पहिली बँक आहे. ॲक्च्युली कधी झाली ही? 1949 मध्ये. कोणत्या ॲक्ट अंतर्गत? ट्रान्सफर ऑफ शेअर्स ॲक्ट 1948, आणि काही याच्यात 1949 दिलेलं आहे त्या ॲक्टला. ठीक आहे, ट्रान्सफर ऑफ शेअर्स ॲक्ट म्हणतात त्याला. ठीक आहे, ट्रान्सफर ऑफ शेअर्स ॲक्ट म्हणजे ओनरशिप ट्रान्सफर केली आपण प्रायव्हेटकडनं गव्हर्नमेंटकडे. तर 1948चा कायदा आणि 1949चा कायदा आहे. कारण की इथं नेहमी कन्फ्यूज होते. या RBIची स्थापना भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत झाली, ते स्टेटमेंट काय? रॉंग. पण भारत सरकार कायदा 1935 मध्ये RBI नमूद आहे, RBI बद्दल तरतुदी आहेत, हे स्टेटमेंट काय? राईट आहे. पण स्थापना 34चा कायदा RBI. इथं जे आहे ना, जनरली असं लिहिलं जाते RBIचे राष्ट्रीयकरण 1949 मध्ये बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, बँकिंग नियमन कायदा 1949 अंतर्गत झाले, असं स्टेटमेंट येतं. ठीक आहे, त्याचा त्याचा काही संबंध नाही. यासाठी काय होतं? सेपरेट कायदा होता. तर ते स्टेटमेंट काय होतं? रॉंग होतं. ठीक आहे. हां, मग राष्ट्रीयकरण असो किंवा RBIची स्थापना असो, त्यासाठी कायदा काय वेगळा आहे. ठीक आहे. हा एक मुद्दा न्यूजमध्ये आहे. म्हणून यांचे जे आहे तर जे आहे ऑडिटिंग कॅग जे आहे करत नाही, म्हणून जे आहे थोडंसं माहीत पाहिजे. ठीक आहे. हां, जे माहीत नाही आहे ते थोडंसं काय आता एखाद्या तसा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, की खालीलपैकी कोणत्याचं करत नाही. ठीक आहे, मग तुम्हाला जेवढे करत नाही एवढं जरी माहीत असलं तर तेवढं आपल्याला ऑप्शन्स काय करता येतात? मायनस करता येतात. ठीक आहे. हां, तर हा जे आहे तर PM केअर्स फंड बद्दल जे आहे सध्या न्यूजमध्ये. ठीक आहे, कॅगबद्दल. ठीक आहे. ठीक आहे.